बोल. महाराष्ट्रातली पत्रकारिता या विषयावरच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी गेल्या काही वर्षांमधला म्हणजे एक साधारण 30 वर्षांमधला पत्रकारितेचा आढावा या सत्रामध्ये घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये जवळजवळ 12 व्याख्यानं आहेत आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याची तुमची मतं जी आहेत ती तुम्ही इथेच नोंदवायची आहेत. ओके, स्टॉप रेकॉर्डिंग. फक्त एक मेल आणि एक फिमेल एवढेच 2 माळढोक आपल्याकडे राहिलेले आहेत. तेही माळढोक आता बऱ्याचदा असतात की वर्षभर जे आहे ते शेतामध्ये म्हणजे बार हिंडत सोलापूर, अक्कलकोट, त्याच्यानंतर वर उस्मानाबाद या भागावर सगळे जातात. हा पावसाचा जो पिरियड आहे की ज्यांना जंगलात यायला लागतं, ज्यांना प्रोटेक्टेड जागा लागते, त्यावेळेस मात्र हे नानज मध्ये येतात आणि यांचा हा मीटिंगचा पिरियड असतो. याला जेव्हा ते मेल तिथे जेव्हा येतो त्या मेल मध्ये त्याच्या गळ्यापाशी एक मोठी पाऊच असते, त्याला गुलेर पाऊच म्हणतात आणि हा गुलेर पाऊच फुलवतो ते खूप मोठा नाच करत असतो. मग त्यावेळेस फिमेल तिथे येते, याला लेकिंग पिरियड म्हणतात त्यांचा. पण हे असं मीटिंग तेव्हा असं होतं की जेव्हा यांना वाटतं की आपल्याला फेवरेबल पिरियड सध्या आहे, खायला मिळणार आहे, पिल्ला आपली झाली तर. आणि दुर्दैवाने हे असं काही होत नाही. गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रजनन इथं झालेलं नाही. मग काय याला करायला पाहिजे? आपण खूप प्रयत्न करतोय आता लोकांना सांगून की जेवढं वनक्षेत्र आहे तेवढंच आपण अभयारण्य म्हणून ठेवलेलं आहे. बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला कुठेही जरी हा दिसला माळढोक तरी आम्हाला सांगा. आज राजस्थान एक असं फक्त आपल्याकडे राज्य शिल्लक आहे की तर माळढोकची संख्या 50च्या आसपास आहे. ते छान सांभाळतायत तिथं. आणि जैसलमेर जो जिल्हा आहे त्या जैसलमेर जिल्ह्यामध्ये 2 जागा आहेत. एक आहे सम नावाचं एक गाव आहे आणि एक सुधासिरी, ते इथं माळढोकचा कॅप्टिव्ह ब्रीडिंग प्रोग्राम चाललेला आहे. ते 2 गोष्टी करतायत की जर जंगलामध्ये जर छोटं पिल्लू मिळालं माळढोकचं तर त्या पिल्लाला उचलून आणणं आणि त्याचं रिअरिंग करणं, ते वाढवणं, किंवा जर कुठं अंडी मिळाली तर ती अंडी आणणं आणि ती अंडी उबवून त्याच्यातनं पिल्लू बाहेर येईल त्याचं संवर्धन करणं. आणि हा जो खूप मोठा प्रयत्न चाललाय माळढोक वाचवायचा. आता कुणीतरी हाय जर विचारला माळढोक वाचून मी करणार काय, तर मधनं तुम्ही वाचलं असेल की राजस्थान मधनं दिल्ली, हरियाणा सगळीकडे टोलधाड आली होती, लोकस्ट. आणि ज्यावेळेस आपल्याच्या थार डेझर्ट मध्ये यांची खूप जास्त संख्या होती माळढोकची पाकिस्तानमध्ये, पाकिस्तानच्या वाळवंटात, त्या लोकस्टला खाणारा सगळ्यात मोठा जर कुठला पक्षी असेल तर तो हा ग्रेट इंडियन बस्टर्ड. याचाच एक आणि जो भाऊबंद आहे त्याला म्हणतात हौबारा बस्टर्ड, की जो आज सौदी अरेबियामध्ये आणि अरेबियन कंट्रीज मध्ये आहे. आणि असला छोटा भाऊ म्हणजे लेसर फ्लोरिकन, तो आपल्याच्या काही भागात मिळतो. थोडक्यात काय की जे सगळे महत्वाचे प्राणी आणि पक्षी आहेत जे आपल्याला वाचायला मदत करतात, खूपदा आपल्याला माहिती नसतं, आपल्याला हे कळत नाही. आपण म्हणतो की मानव हा सगळ्यात मोठा आहे, त्याला सगळ्यात छान मेंदू आहे, तो खूप विचार करतो, त्यामुळे मानवाभोवती फिरणार आपला जग झालेला आहे. पण या कोविड-19 मध्ये आपल्याला दिसून आलं की मानवाभोवती हे जग फिरत नाही, निसर्ग बरोबर त्याची काळजी घेतो. आणि आज बघा, आज आपण सगळे घरात बसलो आहेत. नॉर्मल कंडिशन मध्ये आपण या वेबिनार केली नसती कधी, पण आज आपल्याला बाहेर जायला मिळत नाही. सगळे प्राणी मस्त बाहेर जगतायत, आपण मात्र घरात अडकून पडलेलो आहे. आणि निसर्ग जागा आपल्याला दाखवून दिली की बाबा मानव किती जरी हुशार असला तर या सगळ्या प्राण्यांचं एकत्रित या जगामध्ये असणं, जीवित असणं किती गरजेचं आहे. आणि हे सगळं जर वाचवायचं असेल तर आपल्या जे इकोसिस्टीम आहेत, घनदाट फॉरेस्ट आहे, पानगळीचं फॉरेस्ट आहे, गवत आहे, सगळं वाचवणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला बुल्स दिसतील, ब्लॅकबक दिसतील, का ग्रेट इंडियन बस्टर दिसतील. नेक्स्ट. मुग्धा येऊ दे, नेक्स्ट स्लाइड. केले क्लिक, जात नाही इथे पुढे. ओके ओके, जाईल जाईल. जाते, जाऊ दे, अजून पुढे गेली तरी बघ, डबल क्लिक करून दुसरी जाऊ दे आणि पुढे. नाही, अजिबात हालतच नाही. अच्छा, हालतच नाहीये. परत एकदा बंद करून बघ. आता मी थोडस नेहमी जंगलाची एक सिस्टीम सांगतोय आणि परत बाजूला होतोय, कारण का मला नेहमी याच्यामध्ये एक वाटतं की आपलं फॉरेस्ट जे आहे किंवा जंगल जे आहे ते खूप लोकांसाठी आहे, लोकांनी सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि आज सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं असाल की जसं मी तुम्हाला दाखवलं कोरकू आपल्याकडे आहेत, त्याच्यानंतर मुळशी तुम्हाला एक चित्र दाखवलं देवराई सांभाळणार, तसं आपला हा ग्रासलँडचा जो भाग आहे ज्याच्याबद्दल मी आता सांगत होतो
त्याच्यावर अवलंबून असलेलं, किंबहुना मी असं म्हणेन की ग्रासलँड सांभाळायला मदत करणं अनेक कल्चरला आपला जो आस्पेक्ट आहे तो म्हणजे इथले धनगर. हे धनगर जे आहेत हे सगळे ग्रासलँडवर अवलंबून आहेत. त्यांना मेनली आता हे थोडा ते कोकणामध्ये जातात, खाली उतरतात. जसा पाऊस संपेल त्यानंतर ते आपल्या भागाकडं परत परतायला लागतात. पण वाटेत जिथेही तर त्यांना ग्रासलँड मिळत जातील तिथं चरणं यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर शेळ्या मेंढ्या असतात. त्यांचं बेनकाम आहे शेळ्या मेंढ्या चारणं. आणि या शेळ्या मेंढ्या ज्या आहेत ते जे आपले जे इतर शेतकरी आहेत यांच्या शेतामध्ये ते बसवतात, की ज्यानं यांच्या ज्या लेंड्या आहेत सगळ्या आपल्या शेळ्या आणि मेंढ्यांच्या त्या शेतामध्ये पडले तर खूप चांगलं खत बनतं. पण नेमकं ह्यांचं जगणं आणि वनविभागाच्या पुढे जे ध्येय आहे की गवता प्रदेश सांभाळणं याच्यामध्ये मात्र नेहमी कन्फ्लिक्ट होत असतो. कारण का ज्यावेळेस आम्ही हा प्रयत्न करतो की हा चांगला गवत वाढलेला जुलै ऑगस्ट मधला भाग हा माझ्या ब्लॅकबक किंवा चिंकारासाठी पाहिजे, त्याच वेळी हे गवत मात्र त्यांच्या शेळ्या मेंढ्यासाठी लागत असतं. त्यामुळे नेहमी होणारे कन्फ्लिक्ट असतात. आता ह्यात बरोबर कोण चूक कोण या दोन गोष्टी बघितल्या तर जेव्हा कधी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर फॉरेस्ट होतं, ग्रासलँड होतं, त्या सगळे सुखासमाधान होते. पण या ग्रासलँडच्या एरिया कमी व्हायला लागल्या, डेव्हलपमेंटच्या नावाखाली बऱ्याचशा एरिया वेगळ्या कामाला वापरल्या गेल्या, तेव्हा आपले जे प्राणी आहेत चिंकार आणि काळवीट ह्याच्यासाठी या जागा राखून द्यायची गरज आली. आणि त्यामुळे आज धनगरांच्या बरोबर वनविभागाचं नेहमी कन्फ्लिक्ट होत असतात. त्यांची राहायची सिस्टीम तुम्ही बघा, कसे राहतात, हिंडतात, त्यांची एक जीवनशैली असते. हे सगळं आपलं घरदार घेऊन या शेळ्या मेंढ्यावर फिरणारी सगळी कम्युनिटी आहे. तर यांच्यासाठी काय करायला पाहिजे? आता वनविभागाने ठरवलेलं आहे की ह्यांना जे महत्वाचं लागतं की बाबळीचा पाला तोडणं. दुसरं आपल्याकडे एक झाड आहे त्याला आपण म्हणतो अंजन किंवा हाडविक्या बायनाटा, त्याचा पाला यांना लागतो. तर आता याचा आमचा प्रयत्न चालला की धनगरांशी त्यांना एक सवय लावायची की स्टॉल फिडिंग करायची. हे सगळ्या ज्या शेळ्या मेंढ्या त्या जंगलातनं ज्या सगळ्या चरत जातात ते नुकसान असं होतं की गवत खातात, त्याचबरोबर ह्या महिन्यामध्ये जी नवीन कोवळी पालवी येत असते किंवा नवीन जी रोपं उगवत असतात ती रोपं पण सगळी शेळ्या मेंढ्याच्या खाल्ली जातात. त्यामुळे यांना आम्हाला जंगलात यांनी फिरू नये अशी आमची इच्छा असते. त्यांची इच्छा मात्र असते की गवत खाण्यासाठी आणि पाल्यासाठी आम्हाला जंगल हे पाहिजेच पाहिजे. यावर उपाय काय? तर स्टॉल फिडिंग. हे जे पाला जो आहे तो कापून आणा, तुम्ही पानं सगळी तोडून आणा, गवत आहे ते कापा आणि एका जागेनं खायला घाला. बऱ्याच लोकांनी याला विरोध दर्शवला होता. लोकांचं म्हणणं असं की शेळ्या मेंढ्या जर फिरल्या नाहीत खाता तर त्यांना अन्न पचत नाही. पण आता हेही तसं नाहीये. आपण बुलढाण्यामध्ये खूप चांगला प्रयोग करून बघितला आहे की अंजन जे असतं हाडवेक्या बायनाटा त्याचा पाला तोडून आणून जर यांना खायला घातला ते खातात. म्हणजे थोडक्यात काय झालंय की ह्यांना सगळ्यांना या कम्युनिटीना वन विभागानं आणि इतर विभागांचा समजायची गरज आहे. जसं पशु आपल्याकडे अॅनिमल हजबेंड्री आहे, तो विभाग जो आहे तो खूप काम करतो या लोकांच्या बरोबर. आदिवासींच्या बरोबर काम करताना मला आदिवासी विकास विभागाची मदत लागते. तर जेव्हा धनगरांच्या बरोबर काम करू आपल्याला तेव्हा अॅनिमल हजबंडरी डिपार्टमेंटची गरज लागते. त्या सगळ्या लोकांनी जर मदत फॉरेस्टला केली तर आपल्याला जंगल पण वाचवता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या लोकांच्या बरोबर जे आपले होणारे भांडणं आहेत, जी कन्फ्लिक्ट आहेत, ती सुद्धा आपल्याला टाळता येईल. त्या धनगरांच्यात आणखी तुम्हाला मी चांगली गोष्ट मला सांगायला आवडेल की खूप वेळा असं होतं की जेव्हा वन्य प्राण्यांच्याकडनं शेतीचं नुकसान होतं त्यावेळेस वन विभाग त्यांना नुकसान भरपाई देतं, एवढ्यासाठी की त्यांनी वन्य प्राण्यांना मारू नये. आज जर वाघाकडनं बिबळ्याकडनं माणसाचा मृत्यू झाला तर वन विभाग त्यांना एक्स ग्रेशिया कॉम्पेन्सेशन देतं. ही जीवाची किंमत नाहीये, देणारी रक्कम आम्ही 15 लाख रुपये देतो, पण ही कुणाच्या जीवाची किंमत नाही तर त्यांना सानुग्रहिक अनुदान हे दिलं जातं. पण आता ह्या ज्या गोष्टी असतात किती त्यांना दिलं तरी त्यांचं नुकसान हे भरून येत नाही. म्हणून आमचा असा प्रयत्न आता चाललाय की त्यांना आपल्या बरोबर घ्यायचं आणि मग आपण त्यांना बरोबर घेऊन काम करायचं. म्हणजे ह्या लोकांनी जर जंगल राखायला मदत केली, जंगलाचं जे वाढणारं उत्पादन आहे, आपण ज्याला म्हणतो की नाही मुद्दल आहे तसं ठेवायचं आपल्याला आणि व्याज घ्यायचं आहे. या आम्ही ह्यांचा जेव्हा परिस्थिती अभ्यास इथं करतो, माझी एक चांगली मैत्रीण आहे, बायोलॉजिस्ट आहे, विद्या आत्रे, तर आम्ही इथे खूप चांगले प्रयोग करून बघितला होता सुपे आणि आपल्या रेहे कुरी नान सासवड भागामध्ये की धनगर जे आहे त्या धनगरांच्या ओव्या आहेत आणि या धनगरांच्या ओव्यामध्ये त्यांनी लांडग्याला खूप महत्व दिले. जरी आपल्याला वाटत असेल की लांडगा शेळ्या मेंढ्या खातो, त्यांच्यावर हल्ला करतो, आम्ही जेव्हा धनगरांशी बोललो आणि आम्ही जेव्हा अभ्यास केला तर ज्या प्राण्यांच्याकडनं शेळ्या मेंढ्या खाल्ल्या त्या असं जर लांडग्याकडनं शेळ्या मेंढ्या खाल्ल्या गेल्या तर गावची लोक नेहमी तक्रार करतात, कॉम्पेन्सेशन मागतात. पण धनगर लोकांच्या शेळ्या मेंढ्या खाऊन धनगरांनी कधी मात्र फॉरेस्टकडे कॉम्पेन्सेशन मागितलं आम्हाला दिसून आलं नाही. आम्ही जेव्हा धनगरांना विचारलं की तुम्ही कॉम्पेन्सेशन का मागत नाही फॉरेस्टकडे जर तुमच्या शेळ्या मेंढ्या लांडगा खातो, तर त्याने सांगितलं की साहेब आमचं जे आयुष्य आहे
आमच्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत, आमचं जे हिंडणं फिरणं आहे, हे लांडग्यांच्या बरोबर ठरलेलेच आहे. वर्षानुवर्ष आज मायथॉलॉजिकल पिरियड पासून हे लांडगे आमच्या बरोबर आहेत आणि आमच्या सगळ्या कळपातल्या काही शेळ्या मेंढ्या या लांडग्यांच्या खाण्यासाठी आहेत असंच आम्ही समजून चालतो. त्यामुळे लांडग्यांच्याकडनं शेळ्या मेंढ्या जर कधी मेल्या तर आम्ही तुमच्याकडे कॉम्पेन्सेशन मागायला येत नाही, कारण का हे लांडगे आमच्या बरोबर राहणार, शेळ्या मेंढ्यावर जगणार. आमच्यातल्या ज्या शेळ्या मेंढ्या जखमी आहेत, आजारी आहेत, अशांनाच ते खातात. ज्या शेळ्या मेंढ्या चांगल्या आहेत, स्वतःचं रक्षण करू शकतात, त्यांना ते खात नाहीत. एका प्रकारे बायोलॉजिकल कंट्रोल असल्यासारखीच ही गोष्ट आहे की ज्यात आपल्याला कळून चुकली आहे. त्यामुळे या धनगरांचं वनवाशाबरोबर काम पण अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी आपण एक खूप चांगला प्रोजेक्ट केला होता, ज्याला आपण नाव दिलं तो ओवीतला लांडगा. आणि हे लक्षात आलं की या ग्रासलँड जर वाचवायचे आपल्याला असतील, तसं मेळघाट मधलं किंवा चंद्रपूर मधलं जंगल वाचवायचं असेल तर आपल्याला आदिवासींची मदत घ्यायला पाहिजे. आणि ग्रासलँड जर वाचवायचं असेल, लोकांना याचं महत्व पटवून द्यायचं असेल तर धनगरांची मदत घ्यायला पाहिजे. हे कळल्यापासून धनगरांच्या बरोबर सुद्धा आजकाल वन विभाग काम करू लागलेला आहे. नेक्स्ट. याचं काही टायमिंग सेट करून ठेवलेलं का? अजिबात सेट केलेलं नाही काही. माझ्याकडे पटापट बदलतंय ते. शेअर करा ना स्क्रीन. इथून शेअर का थोडासा प्रॉब्लेम आला, काय ते टेक्निकल अडचण आहे. बघ एकदा पुढे गेलं तर ठीक आहे, नाही तर मी बोलत जाईल, काय अडचण आहे. मला होतंय ते पण खूप वेळाने होतंय. खूप थोडासा वेळ लागतोय ना. कदाचित माझं बोलणं कमी होते का, लोकांना मला ते प्रश्न काय विचारले असतील तर आपण विचारू शकतो. चॅट मध्ये आहेत ना प्रश्न. चॅट मध्ये येतात ते प्रश्न. हो, शंका असेल मला आवडेल, समजा ते जर तोपर्यंत आपल्याला वेळ लागत असेल पुढे जायला. कोकणात लागणारे वणवे हा जैवविविधता नष्ट करण्यासाठी घातक भाग आहे. कोकणातील महाड, पोलादपूर या तालुक्यात सर्वात मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. सरकारने वणव्यासाठी कायदे करूनही सर्रास वणवे लागतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गवताळ प्रदेश नष्ट होत आहे. डॉक्टर समीर बुटाला विचारत आहेत. नाही, अगदी बरोबर आहे. समीर बुटाला म्हणजे म्हटलेलं आहे ते आमचे खूप चालले आहेत. कारण का तुम्ही जर बघितलं, जर आपण घाटावरनं कोकणात जर उतरायला लागलो एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये, तुम्हाला दिसून येईल ही राब बर्निंग म्हणून त्यांच्याकडे एक जी पद्धत आहे ना, त्या राब बर्निंगमुळे खूप मोठं नुकसान होत आहे. आम्ही बरेच प्रयत्न करतोय गेल्या 3 ते 4 वर्षापासून शेतकी खात्याशी म्हणजे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटशी संधान साधून की लोकांना ह्या राब बर्निंग पासून कसं आपल्याला वेगळं करता येईल. लोकांनाही पूर्वापासून चाललेली पद्धत आहे की आपल्या शेतातली जी झाडं आहेत त्याचं प्रूनिंग करायचं, ते सगळे एका जागी आणायचं आणि मग ते जाळायचं की ज्यांना आपल्या शेतातलं सगळं जे वीड आहे ते सगळं निघून जाईल म्हणून. पण याच्यामध्ये असं होतं की हे बर्निंग जे असते सगळं अनकंट्रोल राहतं आणि शेजारच्या जंगलामध्ये आग पसरते. आणि आम्ही एक बघितले की नुसती आग पसरते, लोकांच्यावर कारवाई करणं, लोकांना तुरुंगात टाकणं, या गोष्टी नाही काही होणार नाही. लोकांचं त्याला सहकार्य मिळणं गरजेचं आहे. कारण राब बर्निंग न करता जरूर त्या ठिकाणी विडीसाईड वापरून त्या काही ठिकाणी फायर लाईन्स घेऊन आपल्याला कसं काम करता येईल यासाठी म्हणजे प्रयत्न चालू आहे. आणि ही मात्र अगदी खरी गोष्ट आहे की जंगलाला जेव्हा आग लागते, आपल्याच्या वेस्टर्न घाटचं जंगल जर आपण बघितलं, कोकणातलं जंगल जे सगळं आहे हिरवंगार असलेलं हे जंगल नोव्हेंबर महिन्यात एकदा आला, पाऊस सगळा संपलेला असला की पटापट वाळायला लागतं. आणि ज्या पद्धतीने हे जंगल जळतं ती कोणालाही भीती वाटेल. म्हणजे मला ऍज अ फॉरेस्ट म्हणून अनुभव आहे. अलिबागला जेव्हा कधी मी सातारा किंवा कोल्हापूरून जायचो मे महिन्यामध्ये, तर नेहमी काळजी सगळीकडे पेटलेलं दिसायचं. बऱ्याच आम्ही प्रयत्न करतो, यासाठी मी लोकांचा अवेअरनेस करतोच आहे. लोकांनी राब बर्निंग करू म्हणून प्रयत्न करतो आहे. ऍग्रिकल्चरचा विभाग जो आहे, शेती खातं, ते प्रयत्न करतायत. आणि आम्ही लोकांना समजून सांगतो की आम्ही फॉरेस्टमध्ये फायर लाईन्स काढतो नेहमी. म्हणजे जंगलाच्या भोवती किंवा जंगलाच्या मध्ये काही आम्ही पट्टे घेतो, 3 मीटर लांबीचे, 6 मीटर रुंदीचे, 3 मीटर रुंदीचे. आणि पट्टे आम्ही आधीच जाळतो जानेवारी महिन्यामध्ये. त्यानं होतं असं की जंगल छोट्या छोट्या भागामध्ये विभागलं जातं आणि जर कुठल्या एखाद्या भागामध्ये आग लागली, ती विझवायच्या प्रयत्न ती विझली नाही तर तेवढ्याच भागातलं जंगल फक्त जळतं, बाकीचे भाग वाचतात. त्यामुळे प्रयत्न चालेल, मला वाटेल काही वर्षाला लागतील जेव्हा लोकांना एकदा कळायला लागेल की जंगल वाचणं आपल्याला किती महत्वाचं आहे. कारण का आता बऱ्याच ठिकाणी असा मला अनुभव पण आलेला आहे की ज्या गावामध्ये लोक आमच्या हाकेला ओ देऊन आलेले आहेत त्यांना मी दाखवून दिलेलं आहे की जर तुमचं बाजूचं तुम्ही शेत जाळलं नाही, बाजूचं जर जंगल जळलं नाही तर बघा पुढच्या पावसाळ्यामध्ये पडणारा जंगलातला जो पाऊस आहे तो वाया न जाता, माती न घेऊन जाता फक्त जमिनीत झिरपतून तुमच्या शेतातलं पाणी वाढत आहे.
असे जेव्हा आम्ही त्यांना प्रयोग करून दाखवले तेव्हा काही काही गावांनी पुढे येऊन आपल्याकडच्या जमिनी किंवा शेतातला राब जाळणं बंद केलेलं आहे आणि आज आपल्याला दिसून याचा फायदा होतो. याला काही अजून वर्ष लागतील, प्रयत्न आमचे चाललेले. मला खात्री आहे की ज्यावेळी राब बर्निंग बंद होईल, ज्यावेळी जंगल जळणं बंद होईल, त्यावेळेस आपल्याला खूप मोठा फरक पडलेला दिसेल. आपण यातल्या जर काही ज्या गोष्टी बघतो आहे, ॲक्वॅटिक इकोसिस्टम आहे, कल्चरल डायव्हर्सिटी म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे की मगाशी मी तुम्हाला एक सांगितलं की आपल्याकडे मॅनग्रोव्ह खूप आहेत. मॅनग्रोव्ह आणि ही तुम्ही बघितलं जर ॲक्वॅटिक इकोसिस्टम वेटलँड हा जो तुम्हाला आपला वेस्टर्न घाट आहे महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये खूप प्रकारचे आपल्याकडे ॲक्वॅटिक इकोसिस्टम आणि वेटलँड्स आहेत. जसं विदर्भामध्ये आपण बघतो मोठमोठ्या प्रकारचे डॅम्स आहेत, डॅमच्या कॅचमेंट एरिया आहेत, इथे येणाऱ्या वनस्पती, इथे येणारी झाडं किंवा आपल्या वेस्टर्न घाटमध्ये तुम्हाला दिसते डावीकडं स्प्रिंग्स ऑफ वेस्टर्न घाट, जे तुम्हाला स्प्रिंग इथे दिसत आहेत, त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत आहेत की कशा प्रकारचे इथं तुम्हाला पाणी दिसतं, इथं कशा प्रकारच्या वनस्पती आहेत, इथं कशा प्रकारे, हे इथं मोठं जंगल नाहीये पण ही इटसेल्फ एक आपली वेगळी जी आहे ही वेगळी इकोसिस्टीम आहे आणि या इकोसिस्टीमला राखणं आपल्याला फार 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 गरजेचं आहे. हे स्प्रिंगच्या खाली जर तुम्ही बघितलं तर एक तुम्हाला चित्र इथे दिसत नाही पण एक आपल्याकडे आहे, त्याला आपण म्हणतो रिव्हरन इकोसिस्टीम. नदीच्या बाजूला जे आहे, कोकणात जर तुम्ही गेला, सावित्री नदी नाव जर कोणी ऐकलं असेल तिथं परिसरात मला खूप मगरी दिसतील. मगरीसाठी आवश्यक असं झालेलं छान जंगल आहे. जंगलामध्ये काय नाही, श्रब आहेत सगळे, पाण्यात वाढणारी आहे पण ती वेगवेगळ्या प्राण्यांना शेल्टर देणारी जंगलं आहेत. उजव्या साईडला तुम्ही जे डॅम कॅचमेंट चित्र बघताय त्याच्याकडे तुम्हाला वेटलँड दिसेल. आपल्याकडं नांदूर माधमेश्वर, ऍक्च्युअली ते माधमेश्वर असं आहे, बरोबर नदीच्या पात्रात शंकराचं मंदिर आहे ज्याला माधमेश्वर म्हणतात किंवा मधमेश्वर म्हणतात. ते खूप चांगली आपल्याची वेटलँड आहे आणि या वेटलँडचं महत्वच हे आहे, ज्या प्रकारे आपल्याकडे जंगल ही कार्बन सिंक म्हणून काम करतात तशाच प्रकारे ही वेटलँड जी सगळी आहेत ती सुद्धा आपल्याकडे कार्बन सिंक म्हणून काम करणारी आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, या सगळ्या इकोसिस्टीम आहेत त्या वाचवणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्ही इकोसिस्टीम जी बघताय ॲक्वॅटिक वर, हे जर बघितलं तर ह्याच्याप्रमाणेच आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. मला वाटतं मुग्धा जेव्हा पुढची स्लाइड दाखवू शकेल तर आपल्या लक्षात येईल की रिव्हर्टन किंवा आपल्याकडे येणारे फ्लेमिंगोज हे वेगवेगळे जे पक्षी आहेत ते आपल्या एका इकोसिस्टीमचाच भाग आहेत. फ्लेमिंगो बद्दल तुम्ही कदाचित ऐकलं असेल, त्याचं मराठीतलं जे नाव आहे ते आहे अग्निपंख. हे तुम्हाला फौन ऑफ वेटलँड जे दिसतंय आता तुमच्या स्क्रीनवर, त्याचे रिव्हर टर्न्स आहेत. खूप आपल्याकडे टर्न येतात, काही मायग्रेटरी टर्न्स आहेत. उजव्या साईडला तुम्हाला दिसते रिव्हर्टनची अंडी घातलेली आहेत. त्या टर्नवरून तुम्हाला मी चांगला, मला एक गोष्ट सांगायला आठवेल, कदाचित तुम्ही पेपरमध्ये वाचला असाल की सेशल्स मध्ये एक बर्ड आयलंड नावाचं एक आयलंड आहे आणि तिथं गेल्या 2 वर्षापासून सुटी टर्न, SOOTYTERN, तर सुटी टर्न जो हा पक्षी आहे त्याला सुरय म्हणतात, या सुरय पक्ष्याचं टॅगिंग करायचं काम चाललेलं आहे. आणि हे सगळे मरीन बर्ड्स आहेत, आयलंड बर्ड्स आहेत, एका आयलंडवर दुसऱ्या आयलंडवर जातात. पण यातले 3 पक्षी असे की ज्यांना सापडले नव्हते, त्यांचं टॅगिंग केलं होतं पण त्यांना माग मिळून होता. आणि 5 दिवसापूर्वी आपल्याकडे वसईमध्ये एक पोलिसांच्याकडे आम्हाला फॉरेस्टला खबर मिळाली की इथं कुठला तरी पक्षी मिळालेला आणि त्या पक्षाला एक काहीतरी ट्रान्समीटर बांधलेला आहे. जेव्हा तो ट्रान्समीटर पक्षी आमच्याकडे घेऊन आलो आम्ही, तर दुर्दैवानं एक्झॉस्टनमुळे तो पक्षी तर मेला होता, पक्षाला आम्ही वाचू शकलो नाही. पण त्याच्यावर असलेल्या ट्रान्समीटरवर असं कळलं की हा जिओ लोकेट असलेला ट्रान्समीटर आहे. 2019 मध्ये हा सुटी टर्न तिथून निघाला होता सेशल्स मधनं आणि हा प्रवास करत करत जवळजवळ 3300 किलोमीटरचा प्रवास करून हा पक्षी वसईला आला. खूप थकलेला पक्षी होता, तो पडला तिथं, कोण त्याला उचललं आणि घेऊन आला, तो आमच्याकडे पोहोचला. तर एवढे पक्ष्यांचं जे मोठं मायग्रेशन होतं त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की आर्टिक टर्न सारखे पक्षी जे आहेत ते खूप हिंडणारे आहेत, हजारोमाचा प्रवास करणारे आहेत. आपल्याकडे जी वेगळ्या प्रकारची डक्स वेगळ्या प्रकारची येतात, त्यातलं आपली बरीचशी अशी डक्स आहेत की ती हिमालयापेक्षा सुद्धा जास्त उंचीवर न येतात. आपल्याकडे एक पट्ट कदंब नावाचा पक्षी मिळतो की जो 30,000 फुटापेक्षाही जास्त उंचीवरनं उडत त्याचे आपल्याला उदाहरण आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय सगळं की हे सगळे पक्षी प्राणी हे आपल्याला किती महत्वाचे आहेत, आपल्या जगण्याशीचा काय संबंध आहे याचा पूर्ण अभ्यास अजून झालेला नाहीये. आणि जेव्हा पूर्ण अभ्यास एखाद्या गोष्टीचा झाला नसतो तेव्हा आपला एक या जीवितातला हुशार प्राणी म्हणून आपल्याला एवढंच काम असतं की या सगळ्यांना आपण वाचवलं पाहिजे. कारण का यांच्या वाचण्यामुळे आपल्याला काय काय फायदा होतो, काय काय हे जर नसतील तर काय तोटा होतो हे कळणं आपल्याला महत्वाचं आहे. बघा आपल्याकडे एवढे सगळे व्हायरस मिळत आहेत, आपल्याला वेगवेगळे आजार होत आहेत, वेगळे डिसीजेस येत आहेत
आणि बऱ्याचदा असं जर कोणी सांगतं की इबोला आहे, तो तुम्हाला सगळा झालेला आहे, तो तुमच्या गोरिलांच्या पासून झालेला आहे, चिपांजींपासून झालेला आहे, माकडांपासून आपल्याकडे आलेला आहे. आपल्याकडे तुम्हाला ऐकून माहिती असेल माकड ताप नावाचा आजार सिंधुदुर्ग किंवा कर्नाटकच्या काही भागामध्ये दिसून आलेला आहे. तो पहिल्यांदा शिमोगा जिल्ह्यातल्या कैसानूर मध्ये दिसला होता. त्याला म्हणतात कैसानूर फॉरेस्ट डिसीज. मग त्याचं त्यांनी लोकांनी असं कळलं की हा जो सगळा होता माकडांच्यामुळे होतो. ज्या काही माकडांच्यामुळे आजार होत नाही, पण दुर्दैवाने जे टिक्स मुळे हा आजार होतो, त्या टिक्स माकडांच्यावर असतात, माकडांना तो आजार होतो आणि लोक ज्या जंगलात जातात जेव्हा त्यांचा माकडांशी संपर्क येतो हा लोकांना आजार होतो. पण दुर्दैवानं वन्यप्राण्यांनी त्याचा आरोप केला होता की ह्यांच्यामुळे आजार होतो. त्यामुळे आपल्याला जर सगळं ज्ञान जर मिळवायचं असेल तर आपली जीवितता वाचवणं गरजेचं आहे. त्या बराचदा हा प्रश्न विचारला पण जातो की छोटे पक्षी यांचा एवढा अभ्यास, फ्लेमिंगोचं येणं, रिव्हर्टनचं येणं, याचा काय माणसाला नक्की फायदा आहे? फायदे बरेचसे आहेत, पण नक्की काय फायदा हे कळणं, यासाठी हा सगळा अभ्यास गरजेचा आहे. आणि त्यासाठी वनवाचे खूप मोठं काम असतं की सगळी जी जीवितता आहे त्याचा पूर्ण अभ्यास करणं, ते पूर्ण वाचवणं, यासाठी वनव्याला खूप मोठ्या प्रमाणात कष्ट पण करतात आणि कामही करायला. नेक्स्ट. आता ही वेटलँड जी आहे त्या वेटलँड आपण पक्ष्याचं जसं बघतो तसं आपल्याला ही पण एक गोष्ट बघायला लागते. या वेटलँड ज्या सगळ्या आहेत या वेटलँडवर आपण किती अवलंबून आहोत. मरीन इकोसिस्टीम मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं होतं, जो वेटलँड होतो त्या दोन गोष्टी असतात. एक मॅनग्रोव्ह जे समुद्राचा भाग आहे त्या तिथं असतं, दुसरं असते इनलँड म्हणजे ज्या आपल्या खाडीचा भाग जो आत आलेला असतो तिथे पण आपलं फिशिंग चालतं. तुम्ही याच्यामध्ये बघितलं असाल की वेटलँडच्या जो इकोसिस्टीम जो जी कल्चरल डायव्हर्सिटी आहे त्या तुम्हाला काय दिसतं. कम्युनिटी फिशिंग, हे जे कम्युनिटी फिशिंग जे असतं हे सगळं फिशिंग लोक तिथं करतात, त्यांना त्याचा फायदा होतो, त्यांना त्याचं उत्पन्न मिळतं, म्हणून हे आपण वाचवणं फार गरजेचं आहे. दुसरं तुम्ही जर बघत असाल की आपण मधलं जे तुम्हाला चित्र दिसतंय ऍक्च्युली ते जे आहे ते इनलँड वेटलँड आहे. या खाडीच्या पाण्याच्या आतल्या ज्या जागा आहेत ज्याला आपण किंवा डॅमचं बॅकवॉटर जे असतं ते सुद्धा इनलँड आहे. त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. माशाचं खूप मोठं उत्पादन जे आहे ते लोकांना मिळत असतं. म्हणजे बघा, जंगलाच्याशी बरोबर संबंधित असलेली जेवढ्या इकोसिस्टीम आहेत, जे आपल्या नेचरचा भाग आहे, परिसंस्था, ती जर आपण वाचवली तर प्रत्येक गोष्टींना आपल्या जगण्याला मदत होते आणि आपली जी सगळी लोक आहेत त्या लोकांना एक सस्टेनेबल लिव्हिंग मिळत असतं. जंगल वाचवण्याचा सगळ्यात मोठा जो फायदा आहे तो हा आहे. पण तेच तुम्ही उजवीकडे चित्र जर बघितलं तुम्हाला काय दिसतंय, ओव्हर हार्वेस्टिंग ऑफ फिंगरलिंग्स. प्रत्येक गोष्टीतनं किती आपण घ्यायचं. जेव्हा आपण म्हणतो ना की डेव्हलपमेंट जे आहे, लिव्हिंग जे आहे ते सस्टेनेबल पाहिजे. जेवढं तुमच्या नीडला हवंय तेवढंच तुम्ही घ्या. ग्रीडला तुम्ही एकदा गेला तर मग त्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला नुकसान होत असतं. आणि यासाठी आपल्या सिस्टीम या सगळ्या वाचवणं, त्याच्यापासून आपला फायदा करून गेलं, जंगल चांगल्या प्रकारे बघणं, हे सगळे जर गोष्टी असतील तर ते आपल्याला बघायला पाहिजे. आता बघा, तुम्हाला दोन गोष्टी आहेत. डावीकडचं कम्युनिटी फिशिंग आहे, उजवीकडे ओव्हर हार्वेस्टिंग दिसते. तर किती त्यातनं उत्पन्न घ्यायचं त्यासाठी काही त्यांच्या ट्रेडिशनल गोष्टी आहेत. तुम्ही रेग्युलर बोटी बनत जा, गळ टाका, फिशिंग नेट्स टाका, ह्यातनं तुम्हाला जे उत्पन्न मिळतं हे तुमच्या नीडला पुरेसं असतं. पण जेव्हा माणूस ग्रीडी होतो, जेव्हा ट्रॉलर आत जातात, तेल सगळं गाळलं जातं, समुद्र जेव्हा सगळा खराब केला जातो, फिश ट्रॅप जेव्हा लावले जातात, तेव्हा हे सगळं ओव्हर हार्वेस्टिंग होतं. त्यामुळे दोन गोष्टी आम्हाला नेहमी सांभाळतात जातात. वन वाचवत असताना लोकांना तर बरोबर घ्यायचंच आहे, पण लोकांना हे पण समजून सांगायला लागतं आम्हाला की तुमच्या नीड पुरतं जर तुम्हाला मिळवायचं असेल तर नेचर आणि फॉरेस्ट नेहमीच तुमच्या बरोबर आहे. पण नीडच्या बाहेर गेला, ग्रीडी झाला, जसं आजकाल आपण ग्रीडी झालेलो आहे, तर मात्र वन तुम्हाला फारशी मदत करू शकणार नाही, उलट वनांचा नाश व्हायला. नेक्स्ट. हे आपलं बोलणं आता जे चालू होतं त्याच्यामध्ये या 2-3 ज्या गोष्टी आहेत हे फक्त फोटोग्राफ्स आहेत. कोस्ट आपल्याकडे आहेत, सँडी कोस्ट आहेत. तुम्ही जर रत्नागिरीतले काय काही कोस्ट बघितले, भोगवेचा किनारा आहे, खूप छान याचं उदाहरण आहे. पांढरी शुभ्र वाळू असेल हा किनारा आहे. काही आपल्याकडे रॉकी शोर्स आहेत, त्या तुम्ही त्या शोर मध्ये जर गेला आणि बघितलं सगळं तुम्हाला, तर तिथं सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसतील. पण ह्या सगळ्या गोष्टीतनं एक मात्र आहे की तुम्हाला जे काही मिळणार आहे ते माणसाला उभ्याच मिळते. मला माहित नाही मुग्धाच्या खालची चित्र दाखवू शकेल का. त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी मी दाखवलेल्या आहेत की एक तर कोस्टल ऍग्रिकल्चर. या ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा आपल्याला राईस, नागली, वरई अशा गोष्टी हा शेतकरी घेत असतो. आणि ह्या पाण्याचं तिथलं जे पाणी आहे, इनलँड जे वॉटर येतं त्याचा सुद्धा त्याला फार फायदा होतो. आणि या कोस्टल एरियामध्ये फॉरेस्ट खूप चांगला आहे. या कोस्टलमध्ये फौना जो बेल्ला, जी तुम्हाला समोरची स्लाइड आता दिसतेय, त्याच्यामध्ये फिशिंग इगल्स हे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. सँड पायपर्स इथं आहेत
आणि त्याच वेळी तुम्हाला बघितलं तर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी या इथून मिळू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉन्स मिळतात, स्नेल्स मिळतात, जेली फिशेस मिळतात. खाली जर तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये मुग्धा दाखवू शकेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला कोस्टल इकोसिस्टम पासून मिळत आहेत. पण या सगळ्या याच्यामध्ये येणारी अडचण जी आहे ती म्हणजे ओव्हर फिशिंग. जे तुम्हाला म्हणतात ना की नीडच्या पलीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला फार मोठा प्रॉब्लेम होतो. बघा त्या फोटोमध्ये दाखवलेले मरीन फिश आर अ व्हॅल्युएबल सोर्स ऑफ प्रोटीन्स. आपल्याला काय वेगळं काही करायचं नाही, वेगळं कुठलं प्रोटीन खायला जायचं नाही, वेगळी आपल्याला इम्युनिटी नको आहे. जंगलाचा भाग असलेली कोस्टल इकोसिस्टम जर आपण वाचवली त्या मरीन फिश मधून ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळणार असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत. पण त्याच वेळी काय होतंय, जेव्हा मोठमध्ये ट्रॉलर्स आत जातात तेव्हा आपण एक्सपोर्ट करतो सगळे फिश, त्या खूप पैसे मिळवण्याच्या नादामध्ये ओव्हर फिशिंग होत आहे. आणि या ओव्हर फिशिंग जे होत आहे त्याचं कारण मात्र आहे, त्यानं आपल्याला सगळे प्रॉब्लेम आहेत. ज्या कालावधीमध्ये बघा आता आपल्याकडे उद्या नारळी पौर्णिमा आहे, असं म्हणतात की आता उद्या नंतर आपल्या बोटी समुद्रात जातील, परत फिशिंग सुरू होईल. पण गेला महिना दीड महिन्याचा जो कालावधी होता त्या कालावधीनुसार काही काही फिशिंग चालायचं. खाडीमध्ये थोडंफार फिशिंग होतं का मुंबईचा जो खवय आहे मासे खाणारा तो मासे खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. पण अशा वेळी सुद्धा जेव्हा फिशिंग केलं जातं, जेव्हा आपल्याला करायचं नाहीये, जेव्हा निसर्गाच्या नियम पाळत नाही, तेव्हा मात्र या कोस्टल एरियातली जी डायव्हर्सिटी आहे त्याचा नाश व्हायला होतो. त्याच्यापासून लोकांना परावृत्त करणं यासाठी आमच्याकडे जो आमचा वेगळा विभाग आहे म्हणजे मरीन इकोसिस्टम सांभाळणारा मॅनग्रोव्ह, ते खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. आपण पहिल्या सगळ्या आम्ही इकोसिस्टम बद्दल जेवढं आता बोलत होतो त्यामुळे आमच्याकडे काही काही अशा गोष्टी आहेत की ज्या आम्ही खूप चांगल्या प्रकारे सांभाळायचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्याकडे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट आलेला आहे 2002चा. आणि याच्यामध्ये आपले कलम असं आहे की ज्या काही आपल्याकडे ज्या खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या सांभाळणं गरजेचं आहे, जे जगानं बघणं अत्यंत गरजेचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही काही येणारी उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये एक सुंदर उदाहरण म्हणजे ग्लोरी ऑफ आलापल्ली. गडचिरोली जिल्हा जो आहे त्या जिल्ह्यामध्ये आलापल्ली जो आहे त्या आलापल्ली तालुक्यामध्ये खूप सुंदर जंगल आहे की अतिशय उंच सागवानाची झाडं तुम्हाला या जंगलामध्ये बघायला मिळतात. आणि हे जे आहे ही अशी जी झाडं आहे ती आता सध्या स्थितीमध्ये तुम्हाला कुठेही दिसत नाही, कारण का बऱ्याचशा ठिकाणची झाडं कापली गेलेली आहेत, तोडली गेलेली आहेत. आणि हे सगळं आपल्याला जर सांभाळायचं असेल तर मात्र आपल्याला या अशा जागा बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट खाली सांभाळायला लागतात. आणि अशी सुंदर जी जागा सांभाळली गेलेली आहे ती म्हणजे आपली गडचिरोलीतली हा प्लॉट आहे. आणि याला नावच दिलेलं आपण की ग्लोरी ऑफ आलापल्ली, म्हणजे आलापल्लीचं हे भूषण आहे. या जंगलामध्ये तुम्ही गेला तर तुम्ही जर बघितलं असेल खाली काही त्याच्यामध्ये चित्र दिसेल, अतिशय उंचीचे म्हणजे 60 ते 70 मीटर उंचीपर्यंत असलेले सागवानाची झाडं याच्यामध्ये आहेत. खूप चांगल्या पद्धतीने जंगल आहे. आणि ही जंगलं अशी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण या सांभाळतो. आज जळगाव मध्ये खूप चांगली जागा आहे, त्याचं नाव आहे लांडरखोरी. त्या तिथं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जंगल आहे, ते पण आपण सांभाळतो आहे. आपल्याचं उदाहरण घेतलं जे आता तुम्हाला स्लाइड दिसती आहे ते म्हणजे खूप चांगला आपल्याचा प्लॅटू आहे आणि जो आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांसाठी सांभाळतो, त्याचं नाव आहे कास. जसं आता एकदा गणपती संपतील तसं लोकांची कास कडे जायची पण गर्दी वाढायला लागेल. जो कास मगाशी मी तुम्हाला म्हटलं की उघडा बोडका प्लॅटू आहे तो आता तुम्हाला सगळ्या रंगीबेरंगी फुलानं सजलेला दिसणार आहे. हे का असतं, का आपल्याला सांभाळायचं, तर इथली सुद्धा जी परिसंस्था आहे, इथले सुद्धा जे जीव आहेत, इथले जे कीटक आहेत ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे लोकांना मदत करत असतात. या ज्या सगळ्या जागा आहेत, या प्लॅटू जे आहेत, ते जंगली जो प्राणी आहे, गौर आहे, सांबर आहे, हे सगळे पावसाच्या काळामध्ये इथं थांबतात. घनदाट जंगलामध्ये त्यांना भर पावसात जो होणारा त्रास असतो तो वाचवण्यासाठी त्यांच्यासाठीची परिसंस्था आहे. म्हणजे थोडक्यात आम्हाला काय दिसून आलंय की जंगलाचा कुठलाही तुम्ही भाग घ्या, कुठलाही भाग हा जंगली प्राण्यासाठी जेवढा महत्वाचा असतो त्यापासनं त्याचं होणारं मदत जी आहे ती आपल्या लोकांना खूप जास्त प्रमाणात होत असते. त्यामुळे जिथं आपल्याला ज्या भागाची चांगली माहिती आहे तो भाग तर आपल्याला वाचायला पाहिजे, पण ज्या भागाची आपल्याला माहिती नाही तो कसा असेल, आपल्याला तो कशी मदत करू शकेल, म्हणून तो भविष्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला वाचवणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट नेक्स्ट स्लाइडला आपण जाऊ, पण तो मला वाटतं की नेक्स्ट स्लाइड जी काही येणार आहे ती येणार आहे लोणार संबंधी. आपण सगळ्यांनी मध्ये पेपरमध्ये वाचलं होतं की लोणारला काय काय चाललंय, सगळं तिथलं अलगीमुळे त्याचं पाण्याचा रंग हिरव्याचा सगळा लाल होऊन गेलेला आहे. कशामुळे झालेलं ते म्हणजे हॅलोकॉर्निया म्हणून अलगी तिथं आलेली आहे. आणि हे जगातलं 2 नंबरचं क्रेटर आहे जे मिटेरॉइड मध्ये मुळे झालेलं आहे. अमेरिकेत 1 नंबरचं क्रेटर आहे.
लोणार ही अगदी बघण्यासारखी गोष्ट आहे खूप. आणि ह्यात आपण अभयारण्य म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आजकाल तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारची जी कोर्ट्स आहेत, विशेषतः हायर कोर्ट्स म्हणजे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, हे बायोडायव्हर्सिटी वाचवायला, वन वाचवायला, वन्यजीवाला खूप मोठी मदत करत असतात. आणि आज हे अभयारण्य जर वाचलं असेल, जे काय तिथं चांगलं होत आहे ते निव्वळ हायकोर्टच्या इंटरव्हेन्शनमुळे झालेलं आहे. वन विभाग तर काम करत असतंच. मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं की वन वाचवणं हे फक्त आता वन विभागाचं काम राहिलेलं नाहीये. वाढतं लोकांचं प्रेशर आणि वनावर लोकांचं वाढलेलं अवलंबित्व जर आपण बघितलं तर आता पूर्णपणे डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनला हे काम करायला लागतं. आणि लोणार वाचवण्यामध्ये नागपूर उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले तुम्ही बघण्यासारखे ते आदेश आहेत. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्यावेळी आपल्याला वाचवायची असेल, जंगल वाचवायचं असेल तर एकटा वन विभाग या कामाला पुरेसा पडणार नाही. जसं एखादं नॅचरल कॅलॅमिटी होते, नॅचरल डिझास्टर होतं, पूर येतो, आगी लागतात, विजा पडतात, त्यावेळी जसं सगळं डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन एकत्र येऊन काम करतं तसं जंगल वाचवायला आता लोकांच्या बरोबरीनं डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशननं काम करायला पाहिजे. आणि हे सगळं जेव्हा केलं, सगळे जेव्हा एकत्र आले तेव्हा हे लोणार कटर वाचलं गेलं. आणि त्या लोणार कटरमध्ये शहरात बाजूला जे गाव आहे त्या गावातलं सगळं सांडपाणी जे आहे, जे खराब पाणी, ते सगळ्या क्रेटरमध्ये जातं. त्यानं पाणी खराब होत जातं. तर आता सूचना दिलेल्या आहेत की हे सगळं सांडपाणी जे आहे त्याच्यावर प्रक्रिया केली गेली पाहिजे आणि पाणी दुसरीकडे गेलं पाहिजे. लोकांचे तिथले जे प्रिव्हिलेजेस आहेत ते तिथं जायचे, ती जागा घाण लोक करतात, ते सगळं बंद व्हायला पाहिजे. आणि हे जे आपले निसर्गाचे ठेवे जे आहेत, जे आपल्यासाठी अनमोल आहे, ते वाचवायला वन विभाग, कारण का शेवटी अभयारण्याची जागा आहे, वन विभाग तर प्रयत्न करणारच, पण लोकांनी त्याच्यामध्ये येणं, लोकांनी सहभाग देणं, ते वाचवण्याचा प्रयत्न करणं, ह्या गोष्टीसाठी मात्र वन विभागाला खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात. जसं मी तुम्हाला कास सांगितलं, ग्लोरिया फाल्लापल्ली सांगितलं, लोणार सांगितलं, हे सगळं आपल्याला वाचवायला पाहिजे. कुणासाठी तर लोकांसाठीच. फक्त ते ताबडतोब त्याचा उपयोग, त्याचा ग्रीडसाठी उपयोग करून आपल्याला चालणार नाही. तर ते पुढच्या पिढीसाठी जे वन विभाग सगळं काम करतं. बघा, आम्हाला बऱ्याचदा लोक विचारतात की एवढी तुम्ही झाडं लावा सांगतात, ही झाडं 50 वर्षाने काहीतरी आपल्याला फळं देतील. पण तसं नाही, फळं लवकर देतील, तुम्हाला हे देतील, पण त्यानं दिलेलं ऑक्सिजन आणि त्यानं केलेलं कार्बन सिंकिंग, ह्या गोष्टीचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की वन विभागाचं काम हे पुढच्या पिढीसाठी आहे. त्यामुळे कदाचित वन विभाग तुम्हाला ताबडतोब टँजेबल बेनिफिट नाही देऊ शकणार. तुम्हाला झाडं तोडली तर पैसे मिळतील, टँजेबल बेनिफिट मिळेल, पण पुढची पिढी वाचवायची असेल, पुढच्या पिढीला जर आपण काहीतरी वारसा म्हणून द्यायचा असेल तर वन विभागाच्या कामाला सगळ्यांनीच मदत करण्याची गरज आहे. आपण वर जसं बघितलं कास, लोणार, ग्लोरिया फाल्लापल्ली, तसं आपल्याकडचं एक अतिशय चांगली युनिक जी ट्रेडिशनल सिस्टीम आहे म्हणजे बायोडायव्हर्सिटी वाचवण्यासाठी, ती म्हणजे देवराई. पश्चिम महाराष्ट्राला बऱ्याच लोकांना माहिती असेल देवराईचं महत्व काय आहे, कशाच्या देवराई असतात. मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं राधानगरी मधलं उगवाई, तसं खूप चांगल्या देवराई आपल्या मुळशीमध्ये आहेत, पानशेतमध्ये आहेत, तुम्ही मुंबईकडे तर मुंबईच्या वाहत आहे, रायगडला आहे, कर्जतमध्ये आहेत. भीमाशंकरची आहुपे नावाची तर अतिशय सुंदर देवराई आहे की ती देवराई तुम्ही जर बघितलं तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचे आपण इथं हे सगळं सांभाळू शकतो. त्यामुळे देवराया हे आपल्या ट्रेडिशनल बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनचे जे महत्वाचे भाग आहेत त्यातल्या अतिशय महत्वाचा भाग आहे. नेक्स्ट. नेक्स्ट स्लाइड बद्दल बोलायला सुरुवात करा. हो, चालेल चालेल. नेक्स्ट स्लाइड मी थोडंसं हेच दाखवलेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला सॅक्रेड ग्रोवचा काय फायदा होतो, का आपल्याला सॅक्रेड ग्रो असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्या लोकांनी सुद्धा या जागेमध्ये जाणं गरजेचं आहे, या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आता वेस्टर्न महाराष्ट्राच्या मी सॅक्रेड ग्रोव्ह किंवा कोस्ट लाईन किंवा आपण इनलँड वॉटर जर बघितलं, ह्याच्याबरोबर आपल्याकडं तिथली काही महत्वाची ट्रायबल कम्युनिटी आहे. विशेषतः जसं मी तुम्हाला माहिती सांगितलं की आदीमध्ये कोलाम येतात, कातकर येतात, माडी येतात, तसं आपल्याकडे वन विभागाच्या बरोबरीनं काम करणारे वन विभागामध्ये फ्रंटलाईन आमचा जो स्टाफ आहे त्या स्टाफमध्ये बरेचसे हे आदिवासी काम करतात. त्यातली ही माणसं म्हणजे जी आहेत ती आपली वारली आहेत. ही वारलीची लोक जी आहेत ते ठाणे जिल्ह्यात खूप बघायला मिळतील अगदी, आणि यांची एक विशिष्ट प्रकारची एक आर्ट आहे ज्याला आपण वारली आर्ट म्हणतो. आणि तुम्हाला या नकाशामध्ये दिसते की पश्चिमेला हा सगळा भाग वारली आदिवासींनी केलेला आहे. खूप याच्यामध्ये चांगले आर्टिस्ट आहेत. वारली आर्ट तुम्ही बघितलं असेल की भिंतीवर तांदळाच्या पिठानं खूप चांगल्या प्रकारची नक्षीकामे करतात, चित्र काढतात. आणि यांच्याला तुम्हाला एक उजवीकडे फोटो दिलाय मी, जिव्या म्हासे नावाचा. हा एक खूप मोठा वर्ल्ड रिनोन अगदी आर्टिस्ट आहे. आणि ही जी कला आहे ह्या कलेतनं आजकाल लोकांना सस्टेनेबल लिव्हिंग मिळतं आहे. जिथं जिथं आमचे टुरिझमचे प्रोजेक्ट आहे, जिथं जिथं जंगलामध्ये आपली लोक जातात,
त्या ठिकाणी सगळीकडे आम्ही केले की जेव्हा जंगलामध्ये लोक जाऊन हिंडून येतील तेव्हा त्या जंगलाची आठवण किंवा तिथल्या कल्चरची आठवण ते जाताना काही मेमेंटो बरोबर घेऊन जातात. आणि तिथं ह्या वारल्याच्या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आम्ही लोकांसाठी केल्या, ते लोक त्या बऱ्याचशा घेऊन जातात. तर आपल्याकडच्या या जंगलाच्या प्रोटेक्शन मधला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे हे आपलं असलेलं कल्चर, हे युनिक कल्चर जे आहे ते सांभाळायचा प्रयत्न वन विभाग आणि आदिवासी विकास विभाग आपल्याच्या जंगलांच्या मध्ये करत असतात. नेक्स्ट. तुम्हाला काही मी फक्त फोटो म्हणून हे केलेले आहेत. आपल्याकडे ज्या काही सॅक्रेड चांगल्या साईट्स आहेत त्याच्यामध्ये एक सुंदर साईट आपल्या पश्चिमाकडे आहे ती म्हणजे भीमाशंकर. आणि भीमाशंकर सगळ्यांनी ऐकलं असेल, सगळ्यांना बहुतेकांना हे महत्वाचं असं की एक महत्वाचं 12 ज्योतिर्लिंगामध्ये एक ज्योतिर्लिंग आहे. सगळेजण शंकराच्या पूजा करतात. सध्या श्रावण आहे, फक्त यावेळेस COVID-19 मुळे भीमाशंकरला ती गर्दी नाही की दरवर्षी जी असते. आणि जिथे जिथे आपल्या या धार्मिक जागा आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या सणासुदीच्या दिवसामध्ये काय परिस्थिती असते. पण तुम्ही जर इतर वेळी कधी भीमाशंकरला गेला, तुम्ही नोव्हेंबरमध्ये जा, डिसेंबरमध्ये जा, एक तर एव्हरग्रीन फॉरेस्ट असलेली ही अतिशय सुंदर जागा आहे. इथला महत्वाचा जो प्राणी आहे तो म्हणजे जायंट स्क्विरल, त्याला आपण शेकरू म्हणतो. आज आपल्या ते महाराष्ट्राचं मानचिन्ह आहे. इथं राहणार सुद्धा जे आहे ते महादेव कोळी आहेत, वारली लोक इथं राहतात. आदिवासींनी सगळं गाव आहे, पॅडी म्हणजे राईस हे यांचं सगळं महत्वाचं बनवतं. आणि इतर वेळी मात्र मग ते टुरिस्ट लोकांना मदत करणं, कधी कधी छोटी कामं करणं, त्या जंगलामध्ये असलेल्या वनस्पती आहेत त्याची विक्री करणं हे कामं करतात. जायंट स्क्विरल एक सांगायचं गोष्ट म्हणजे जायंट स्क्विरल आपल्याकडे खूप कमी भागामध्ये सापडते. भीमाशंकरला खूप महत्वाचं स्थान आहे. आज जायंट स्क्विरलची जर संख्या बघितली तर साधारणपणे 1500च्या वर जायंट स्क्विरल या भागामध्ये आहेत. आणि जायंट स्क्विरलचं आम्ही मोजणी कशी करतो ते हे सुद्धा थोडे गमतीचा आणि आश्चर्याचा भाग आहे की जायंट स्क्विरल दरवर्षी आपल्या नवीन पिल्लांना जन्म देण्यासाठी घरटी बनवत असतात. आणि ज्या आपण तुम्हाला माहिती की आपल्याचा बया पक्षी दरवेळेस एक घरटं बनवतो, मेल घरटं बनवतो. ते चांगलं झालं तर ते फिमेल पसंत करते, मग मेटिंग होतं, मग अंडी घातली जातात. साधारणपणे असं दिसून आलंय की मेल जो असतो तो ह्या पिल्लांसाठी म्हणून घरटी बनवायचं जेव्हा काम घेतो तर एका वेळेस 5 ते 6 घरटी तो बनवतो. आणि त्या 5 किंवा 6 घरट्यातलं एखादंच घरटं फिमेल पसंत करते आणि मग त्यांचं मेटिंग होतं. त्यामुळे जेवढी काय त्या परिसरामध्ये घरटी दिसतील भागिले 6 अशा एक ढोबळमानाच्या अंदाजानं हे शेकरू आपण मोजतो. आणि मागचा जेव्हा आपण शेकरूचा काउंट उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घेतला होता तर 1500च्या वर तिथं शेकरू आहेत आपल्याला असं दिसून आलेलं होतं. तर भीमाशंकर हा देवराई, शेकरू, खूप पडणार तिथला पाऊस आणि ज्योतिर्लिंग, आणि किमान देवाच्या नावानं ती जागा चांगल्या प्रकारे सांभाळली जाते ते आपल्या फॉरेस्टसाठी खूप चांगली गोष्ट आहे. इथं आता म्हणजे काही गोष्टी बघतोय त्यात महत्वाचा मला मुद्दा हाच मांडायचा होता की इम्पॅक्ट ऑफ नॅचरल इकोसिस्टम्स अँड बायोडायव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र. काय होतं हे जंगल जो वाचायचा आम्ही एवढा सगळा प्रयत्न करतो आहे त्यात त्रास आम्हाला कुठं होतोय बघा. एक तर डेव्हलपमेंट. आता डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्या डेव्हलपमेंटला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की कुठली डेव्हलपमेंट आपल्याला पाहिजे आहे ती सस्टेनेबल आहे का आणि त्याने खरोखर त्याचा मानवाला आपल्याला कायमचा उपयोग होणार आहे का. एक आपण साधं उदाहरण घेऊ, रोड्स. एवढ्या मोठ्या मोठ्या प्रकारे रोड बनतात, हायवे बनतात, ते सगळे गरजेचे आहे का? आहे ना, गरजेचे आहे. पण ते गरजेचे आहे ते कुठल्या कॉस्टवर. जसा कोस्टल हायवे आता बनतो आहे तो गरजेचा आहे का? आहे, कोस्टल हायवे गरजेचा आहे. पण तो बनवताना जी काळजी घेतली पाहिजे, जे मरीन लाईफ तिथलं उद्ध्वस्त होऊ शकतं ते उद्ध्वस्त होऊन काय प्रयत्न करते हे जर सगळं जर आपण बघितलं तरच त्याचा आपल्याला फायदा आहे. तुम्ही बघितलं असेल का आज खूप मोठे मोठे हायवे बनलेले आहेत. विशेषतः सगळ्या लोकांनी पेपरमध्ये वाचलं असेल, पेंच, महाराष्ट्रातल्या पेंच मधनं आपण एमपीतल्या पेंचला जेव्हा जातो म्हणजे नागपूरवरून खवासाला, तेव्हा जो काय मोठा आपला हायवे बनलेला आहे त्याच्या खाली आपण मिटिगेशन मेजर्स म्हणून अंडरपासेस दिलेले आहेत. इथून आपला प्रयत्न हाच आहे की इथून जे प्राणी सगळे जंगलात जाणारे, इकडून तिकडे फिरणारे असतात, त्या हायवेमुळे जे जंगलाचे 2 भाग झाले आहेत त्या हायवेवर येऊन या प्राण्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून आपण अंडरपासेस दिलेले आहेत. त्यातनं प्राणी आता जायला पण लागले. पण काही दिवसापूर्वी व्हॉट्सअप बघणाऱ्या लोकांना माहिती होते, एक क्लिप व्हायरल झालेली होती. काय दिसत होतं, एक वाघ, बिचारा मोठा वाघ, ढाण्या वाघ ज्याला म्हणतो, तो रस्त्याच्या मधोमध थकून बसला होता. दुर्दैवानं तो त्या अंडरपास मधनं गेला नाही, कुठून तरी जागा म्हणतो त्या हायवेवर आला. आणि मग हायवेवर येणारी जाणारी वाहनं आणि त्या हायवेची मोठी असलेली पॅरापेट वॉल त्याने खूप प्रयत्न करून सुद्धा तो वाघ तो रस्ता क्रॉस करू शकला नाही. आणि ज्या पद्धतीनं वाघ रस्त्यावर दमून भागून बसला होता ते बघून खरंच कळलं की ही या प्रकारची जर डेव्हलपमेंट होत असेल तर ती जंगलाच्या दृष्टीनं अजिबात चांगली नाही. आपण असं कधीच म्हणणार नाही की जंगल
तसंच नेहमी ठेवा, तिथं काही डेव्हलपमेंट होऊ देऊ नका. पण डेव्हलपमेंट म्हणजे काय हे नीट जर समजावून घेतलं आणि वन्य प्राण्यांना आणि जंगलाला त्रास न होता कशी डेव्हलपमेंट आपल्याला करता येईल हे जर आपण बघितलं तर मी डेव्हलपमेंट ठीक आहे. दुसऱ्या डेव्हलपमेंट काय होतं आहे की फ्रॅगमेंटेशन. जंगलाचं जेव्हा फ्रॅगमेंटेशन होतं, जंगल जेव्हा छोट्या छोट्या भागात जातात, त्या प्राण्यांना एकीकडून दुसरीकडे जायला खूप प्रॉब्लेम होतो. जर प्राणी एकीकडून दुसरीकडे गेले नाहीत तर ज्या पॉप्युलेशन मध्ये वाढ होणार नाही, इनब्रिडिंग होईल, प्राण्यांना प्रॉब्लेम होईल. या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट जर करायची असेल तर तो विकास करायच्या आधी आपल्याला त्यांना हे बघायला की याचा वनावर काय वाईट परिणाम होईल. आपण मध्यंतरी सगळ्यांनी ऐकलं असाल की मेळघाट मध्ये जी नॅरोगेज रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनचं जे गेज आहे ते एक्सटेंड करायचं आणि ब्रॉडगेज रेल्वे लाईन बनवायची होती. खूप मोठा प्रोजेक्ट आहे, लोकांना तो बेवडा असं सांगितलं गेलं. पण आता सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की जर अशा प्रकारे आपण प्रोजेक्ट करणार असू, त्या जंगलाचे 2 भाग होणार आहेत. मेळघाट सारखं सुंदर जंगल जर 2 भागामध्ये विभागलं गेलं तर काय होईल. त्यामुळे महाराष्ट्राचे आपले माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः रेल्वे प्रशासनाला लिहिलं की नाही, तुम्ही ही गोष्ट करू नका. हे जे गेज आहे हा तुम्ही अजिबात वाढवू नका, रेल्वे लाईन बाहेर न घ्या. डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, ती करा जरूर, लोकांना रेल्वेची गरज आहे. पण जंगलाच्या कॉस्टवर तुम्ही जर रेल्वे करणार असेल त्याचा उपयोग नाही. मला खात्री आहे की अशा प्रकारे जर आपण सगळीकडे डिसिजन घेत गेलो तर आपलं जे काही चांगलं जंगल आहे ते वाचेल आपलं. पुढे तुम्ही जे इथं बघताय ते यातले काही जे स्पॉट चांगले आहेत महाराष्ट्रातले युनिक वेस्टर्न घाट मधले जे आहेत, ज्याला आपण सह्याद्री म्हणतो, त्याच्यामध्ये सगळे पार्ट आहे. सगळे क्लायमेट इथलं तुम्ही जर बघितलं तर खूप पडणारा पाऊस, जसं मी सांगितलं पाथरपूरला गेल्या वर्षी 6,500 ml पाऊस होता आणि 4,000-5,000 mm हा रेग्युलर अगदी पाऊस तिथं पडतो. टोपोग्राफी तुम्ही इथली बघितली, वेगळ्या पद्धतीचं जंगल बघितलं आणि ह्या गोष्टी अशा आहेत की ह्या गोष्टी रिप्लिकेट करणं फार अवघड आहे आपल्याला. त्यामुळे आहे ते जंगल आपण सांभाळू, एवढे आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर मला खात्री आहे की आपण हॉटस्पॉट ज्याला म्हणतो ते आपलं जंगल खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं जाईल. नेक्स्ट. त्याच्यामध्ये काही मी फक्त तुम्हाला माहितीसाठी दिले काय काय आपल्याला कॉन्झर्वेशन आपण करतो, इनिशिएटिव्ह काय काय आहेत, कुठे कुठे आपल्याला आपण काय काय करायचं आहे. जसं प्रोटेक्टेड एरिया आहे, तुम्ही जर वाचलं हे कळसुबाई, तानसा, संजय गांधी, कोयना, ही सगळी आपली अभयारण्य आहेत. जंगल जर सांभाळायचं असेल तर त्याला काही चांगलं स्टेटस लिगल मिळायला पाहिजे. तिथं बऱ्याचशा औषधांना बंदी असायला पाहिजे की ज्यामुळं बंदीमुळे जंगल वाचेल. त्याच्यानंतर ह्या ज्या प्रोटेक्टेड एरिया आहेत म्हणजे अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान याच्या भोवतालचा जो भाग असतो त्याला आपण इकोसिटी झोन म्हणतो. हे आपल्या प्रोटेक्टेड एरिया जे आहे त्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट खाली डिक्लेअर होतात. इकोसिटी झोन जो आहे तो आपला एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट खाली होतो. आणि 2 जंगलांना जोडणारा जो भाग असतो, जसं आपण म्हणतो की वाघ एका जंगलात, जसं पेंच मधून वाघ हा ताडवामध्ये जायला पाहिजे, तर हा मधला जो भाग असतो हा भाग आला म्हणतो आपण कॉरिडॉर. दुर्दैवानं आज कॉरिडॉरला लिगल स्टेटस नाहीये. त्यामुळे कॉरिडॉर जर सांभाळायचे असतील तर ते लोकांच्या मदतीनं, लोकांना सांगून आणि अवेअरनेस घेऊन आपल्याला सांभाळायला लागतात. पण मला खात्री आहे की पुढील काही वर्षात कॉरिडॉर जर लिगल स्टेटस मिळालं तर आपण जे म्हणतो की प्राणी छोट्या छोट्या आयलंडवर अडकून पडले, त्यांना दुसरीकडे जाता येत नाही, या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे करून विशेषतः वाघांसाठी फार गरजेची गोष्ट आहे. आज बघा विदर्भामध्ये वाघांची संख्या खूप जास्त झाली आहे, लोकांना अडचणी होत आहेत. तेच वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या कमी आहे. आज आपल्याकडे एवढं मोठं सह्याद्री टायगर रिझर्व्ह आहे, पण 8 ते 10 वाघांपेक्षा फिरणारे वाघ आपल्याकडे नाही, जे ट्रान्झिट मध्ये असणारे वाघ आहेत. रेसिडेन्स वाघ आपल्याकडे एकही नाहीये. तर हे आपल्याला प्रयत्न करता येतील जर आपण ही सगळी जंगलं कॉरिडॉरनं जोडली तर. नेक्स्ट. हे काही इकॉलॉजिकल एरियाची मी तुम्हाला माहिती देण्यासाठी दिलेली आहे की आपल्या कोस्टल एरिया आहे त्यातले खूप छान आपली कोस्टल एरिया, खूप चांगलं जंगल असलेलं भाग आहे म्हणजे डहाणू. खूप चांगली इथं आपल्याला मरीन इकोसिस्टम बघायला मिळते. डहाणूला आपल्याला पालघर जवळ एक वाढवण नावाची जागा आहे की या जागेवर तुम्हाला रॉकी पॅचेस मिळतात, मँग्रोव्ह मिळतात. या वाढवणचा पुराणाशी असलेला संबंध असा आहे, त्याला एक रिलिजियस महत्व सुद्धा आहे. असं कुठेतरी म्हणलेलं आहे की प्रभू रामचंद्राने आपल्या दशरथाचं जे 13वं असतं तर्पण जे असतं ते वाढवणला येऊन केलेलं आहे. म्हणून खूप लोक वाढवणच्या त्या किनाऱ्यावर जातात त्या दशक्रिया विधी उरकण्यासाठी. पण असं एकमेव जंगल छान आहे की तिथं रॉकी पॅचेसवर ऍव्हिसिनिया खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. ऍव्हिसिनिया आहे आपलं एक मरीन जी आपली झाड आहे त्यातलं एक झाड आहे. माथेरान जे आहे ते माथेरानचं सुद्धा असं ते खूप चांगले इको सेन्सिटिव्ह एरिया आहे, इकॉलॉजिकल आपला स्पॉट आहे. पण तिथं सुद्धा जर बघितलं तर एक्सेस टुरिझम जे होतं त्यानं जे काय नुकसान होतं चांगल्या इकोसिस्टीमचं, त्याचं उत्तम म्हणा किंवा वाईट उदाहरण म्हणा ते म्हणजे आपलं माथेरान आहे. त्यामुळे डहाणू, माथेरान यासारख्या आपल्या ज्या युनिक जागा आहेत
हे सांभाळणं सुद्धा वनवाचं तर काम आहेच आहे, पण त्याबरोबर डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन आणि ज्या लोकांना जंगल सांभाळायचे अशा सगळ्या लोकांचं महत्वाचं काम म्हणजे अशा जागा आपल्याला चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करायला हव्या. नेक्स्ट, हे काही गोष्टी फक्त एवढ्या दिल्या त्या की आपल्या जी बरीचशी लोक असतात, काही टुरिझमवर लोकांना इंटरेस्ट असेल की हे आपण ठीक आहे सगळं फॉरेस्ट वाचवतो, पण ह्याचा लोकांना काय उपयोग आहे. पण ट्रेकिंग हायकिंग ह्या ज्या गोष्टी असतात, ज्या महत्वाच्या जागा आहेत त्यातल्या काही दिलेल्या आहेत आपण कुठल्या कुठल्या. त्यातली राजमाची एक महत्वाची जागा आहे, छान किल्ला राजमातीचा आहे, जे लोक नवीन टुरिझम मध्ये येऊ शकतात, ज्यांना ऍडव्हेंचर टुरिझम मध्ये इंटरेस्ट आहे त्यांची सगळ्यात सुंदर जागा जर असेल तर राजमाची, तर जरूर लोकांनी राजमातीला जाऊन बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट, सह्याद्रीला ट्रेकिंगच्या जागा आहेत. हे तुम्ही जर बघितलं तर नागपूर जवळ एक खूप चांगली जागा आहे वाकी वूड्स म्हणून, आणि अतिशय याच्यामध्ये ट्रेकिंगसाठी सुंदर विजावल्या काही जागा आहेत, त्यातली ही एक जागा आहे. नेक्स्ट, सफारी. मला वाटते मी चॅट बॉक्स मध्ये कोणी मला विचारतो सर ताडोबा सफारी आपण नंतर बोलू याच्याबद्दल, पण या आपल्या ज्या 6 महाराष्ट्रामध्ये जी टायगर रिझर्व्ह आहेत त्यातलं एक जर सह्याद्री जर वेस्टर्न घाट मधलं सोडलं तर आपली बहुतेक 5च्या 5 ती विदर्भातली आहे, आणि त्यात बहुतेक लोकांना जे जायला आवडतं ते ताडोबा आणि पेंच आहे. का तर तिथं वाघांची दिसणारी संख्या. पण ते सोडून आपल्याला आणखी खूप चांगलं जी सफारी आहे ते म्हणजे नवेगाव नागझीर असं त्याला संबोधलं जातं. हे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामधल्या या जागा आहेत आणि वाघ बघण्यासाठी आणि जंगल बघण्यासाठी एक अतिशय सुंदर जागा आहे. नेक्स्ट, ताडोबा नॅशनल पार्क आहे, चुकून ते तुम्हाला डोबा दिसते. ताडोबा अतिशय एक सुंदर जागा आहे. ते 120 स्क्वेअर किलोमीटर जे लिहिलेलं आहे ती सुरुवातीची जागा आहे. ताडोबामध्ये तुम्ही गेल्यानंतर वाघ तुम्हाला दिसणार हे जवळजवळ गॅरंटी झालेली आहे. दरवीस वाघ दिसेल असा भाग नाही, पण वाघ जर दिसला नाही तर काय काय गोष्टी बघायच्या हे पण फार महत्वाचं आहे. तुम्ही जंगलामध्ये जाता, संध्याकाळच्या वेळेस येणारे कॉल, विशेषतः अलर्ट कॉल आम्ही ज्याला म्हणतो, चितळ आणि सांबरनं दिलेले किंवा माकडांची चाललेला दंगा, हे तुम्हाला अगदी बघण्यासारखं आहे. मात्र तिथून ताडोबानं जर एकदम पुन्हा यायचं म्हटलं तर संजय गांधी नॅशनल पार्क मुंबईमधलं हे अगदी युनिक पार्क आहे की ज्याच्याबद्दल मला बोलायला नेहमी आवडतं. ठाणे जिल्हा आणि मुंबई सबर्बन याच्यामध्ये पसरलेलं 104 चौरस किलोमीटरचं हे पार्क हे युनिक आहे. म्हणजे ज्याला कोणाला खरा जंगलाचा अनुभव घ्यायचा असेल, फार लांब जर जाता येत नसेल तर पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच संजय नॅशनल पार्क बघायला या. तुम्हाला आल्यानंतर कळेल की निसर्गाचा चमत्कार काय असतो. मुंबई सारख्या सिटीमध्ये जिथं तुम्हाला माहिती आहे की भारताची जी घनता आहे लोकसंख्येची ती साधारणपणे 450 लोक पर चौरस किलोमीटर एवढी आहे. आज मुंबईतले असे बरेचसे भाग आहेत की जिथं लोक, धारावी सारखा जर भाग घेतला तर 70,000 लोक एका चौरस किलोमीटर मध्ये राहतात, आणि संजय गांधी राष्ट्रोद्यानाच्या सीमेवर बॉर्डरवर 20 ते 25,000 लोक एकेका चौरस किलोमीटर राहतात. मग तुम्हाला कळत असेल की या लोकांचा किती भार त्या पार्कवर येत असेल. सरकारी जागा म्हणजे कुणी पण घ्या हे नॉर्मल लोकांना वाटतं, त्यामुळे एन्क्रोचमेंट हा इथला खूप मोठा भाग आहे, आणि त्या एन्क्रोचमेंट वन अधिकारी कसं जंगल राखतात हे बघण्यासारखी गोष्ट आहे. नेक्स्ट, अडकलं. अडकलं संजय गांधी नंतर. आता हे टुरिझम मध्ये काय काय फक्त तुम्हाला फोटोसच मी दाखवतो आहे. खूप चांगल्या जागा आहेत की ज्या वन सांभाळली आपण. आता लोकांना यातनं रोजगार द्यायचा आहे आपल्याला, तर टुरिझम हे खूप चांगली गोष्ट आहे. टुरिझम मध्ये आपण खूप चांगले होतो. नेक्स्ट, हे वनवर तुम्हाला दिसत आहेत, बाजूला वन आहेत, ह्या सगळ्या बाकीच्या चांगल्या जागा आहेत, हे डोंगरदरे आहेत, आपला सह्याद्री आहे, आणि इथं जाऊन तुम्हाला बऱ्याच शेवटी करता येतात की लोकांना जर सस्टेनेबल आपलं लिव्हिंग द्यायचं असेल तर टुरिझम हा बेस्ट पार्ट आहे. अगदी या 2 गोष्टी असतात की एक गोष्ट असते की लोक सफारी करतात, गाडीमधनं जातात, पण मी लोकांना नेहमी सांगेन मला जर जंगल बघायचं असेल तर तुम्हाला जंगलात हे चालतच जायला पाहिजे. पायात चांगले शूज, हाफ पॅन्ट, टी शर्ट, पाठीला लावलेली एक छानशी आपली रक्सॅक, आणि तुम्ही जंगलामध्ये हिंडाय. अशा जागेमध्ये जर तुम्ही हिंडला तर तुम्हाला खरं जंगलाचं महत्व कळेल आणि जंगल का वाचवलं गेलं पाहिजे. बघा, शिवाजी महाराज जे आहेत आपल्या महाराष्ट्राचं ते आराध्य दैवत आहे, त्यांनी बांधलेले बहुतांशी किल्ले जे आहेत त्याच वनविभागाच्या जागेत आहेत. वनविभागाची जागा म्हणजे मला हे म्हणायचं की बाजूने सगळी वनं आहेत. किल्ल्यांच्या जागा अशा आहेत की जिथून तुम्हाला सगळ्या जागेवर नजर ठेवता येते. मी नेहमी किल्ले बघायला एवढ्यासाठीच जातो की एखाद्या किल्ल्याच्या जेव्हा तुम्ही माथ्यावर पोहोचता तर तुमच्या लक्षात येतं की बाजूचं जंगल किती महत्वाचं आहे आणि ते कशा प्रकारे सांभाळलं गेलं पाहिजे. नेक्स्ट,
बघा तुम्हाला सगळं जंगल दिसतंय, बाजूला तुम्हाला जो दिसतोय तो तुम्हाला किल्ल्याचा भाग दिसतोय. म्हणजे अशी जंगलं सांभाळी जर जायची असतील तर या किल्ल्यांवर जाणं, लोकांना घेऊन जाणं, त्यांना जंगलाची माहिती देणं. या जुन्या काळच्या गुहा आहेत सगळ्या. बऱ्याच ठिकाणी समजा की बौद्ध लोक जेव्हा आले, बौद्ध भिक्षू आले, त्यांना साधना जेव्हा करायची होती त्यावेळेस केलेलं आहे. पण तिथं पाण्याची कुंड आहेत आणि बऱ्याचशा किल्ल्यावर तुम्ही जर घ्या तर लक्षात येईल की किल्ल्यावर जेव्हा कधी लोक राहत असतील, लोकांचं तिथं राज्य असेल, अशा ह्या पाण्याचा उपयोग व्हायचा. म्हणजे पाण्याचं चांगल्या प्रकारे साठवण कशी करायची, वॉटर कॉन्झर्वेशन कसं करायचं, हे जुन्या काळातली अगदी उत्तम उदाहरण आहे. नेक्स्ट नेक्स्ट हे सगळे सह्याद्रीचे फोटो आहेत. आपले सह्याद्री, आपला वेस्टर्न घाट किती चांगला आहे हे दाखवणार आहे. आणि हे तुम्हाला बघा, हे ऐन पावसाळ्याला ट्रेकरचं जे चित्र आहे ते तुम्हाला दिसतंय, हे अशा प्रकारे फक्त धुक्यात पूर्णपणे गेलेली सगळी जागा आहे. पण ह्या जागा एक खूप चांगली इकोसिस्टम आहे. इथं तुम्ही असलेलं गवत बघा, तुम्ही खाली जर बघितलं हा सगळा बेसाल्ट आहे. इथं जर हे गवत नसतं, काही नसतं तर सगळं पाणी सगळं निघून गेलं असतं. पण हेच पाणी थोडस जी माती असेल त्या गवतामध्ये जाईल, मुरेल. जेवढं काय पाणी या बेसाच्या फ्रॅक्चर मधून खाली जाईल, ग्राउंड रिचार्ज होईल, बाकीचं पाणी जे आहे ते धबधबे आणि नदीच्या स्वरूपात निघून जाईल. नेक्स्ट हे दिसते बघा की आम्ही सगळे ट्रेकर मंडळी जे त्यांना माहितीये की जेव्हा तुम्ही एकदा माथ्यावर पोहोचतो त्यावेळेस आपल्याला काय फिलिंग येतं. म्हणजे जग आपल्या भोवती आहे, जगाच्या पेक्षा आपण खूप उंचावर असं वाटतं. वनवाचं मला वाटतं काम नेहमी असंच चाललेलं असतं. वनविभाग सगळे बरेचसे प्रयत्न करतं, पण वर जेव्हा आम्ही सगळे जातो वाटतं तर खूप सगळं चांगलं लक्षात येतं की आपल्या भोवती जे सगळे आहे, जे सगळी ग्रीड आहे, जंगल तोडणारी लोक आहेत, जंगलावरचं अतिक्रमण आहे, प्रेशर आहे, ते थांबवायला काय करायला पाहिजे यासाठी तुमची सगळ्यांची मदत लागते. पण खात्री आहे मला की जंगल जर आपल्याला वाचवायचं असेल तर तुम्हा सगळ्यांचा सहभाग, लोकांचा सहभाग, ऍडमिनचा सहभाग आणि मुख्य म्हणजे जंगल ही परिसंस्था काय आहे हे समजावून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. नेक्स्ट नेक्स्ट डॉक्टर रमेश बावीकर रेज हँड. मला वाटतं आपल्याला 2 मिनिटं लागतील. आता काही नुसते फोटोग्राफ्स तुम्हाला मला दाखवायचे होते जंगलांचे. हे जे तुम्ही बघता तर काही किल्ल्यांची अवस्था आहे खराब जायचं आहे. त्रिगलवाडी म्हणून आपला भोरगा एक किल्ला घोट जवळचा आहे, नाशिकला जवळचं जे आहे तर तिथं आपलं इगतपुरी जवळचं ही जागा आहे. जैन मंदिर आहेत, वर किल्ले आहेत आणि या किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामामध्ये सुद्धा वन विभाग मोठं काम करतो आहे. कारण का ज्यांच्या जागेत किल्ले आहेत बऱ्याचदा बघा पाणी साठवण्या खूप तिथे चांगल्या जागा आहेत. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांना टुरिझमचा फायदा व्हावा, सस्टेनेबल लिव्हिंग मिळावं यासाठी वन विभाग ह्या किल्ल्यांच्या संवर्धनात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर काम करतात. नेक्स्ट काय आहे? एक किल्ल्यांची जागा आहे आणि काही मी इथे फोटो एवढ्याच दाखवलेत की आम्ही जे प्रयत्न करतोय ना हे तुम्ही जर बघितलं तर बहुतेक लोकांना पन्हाळा किल्ला माहिती असेल, फक्त अलीकडची स्लाइड. पण त्याच्याजवळ एक पावनगड म्हणून पण एक किल्ला आहे. या इथेही असलेली तुपाची विहीर आहे. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी केल्या होत्या. त्यात ही एक गोष्ट जास्त म्हटलं जातं की तूप जर साठवलं ते कुजलेलं असेल तर ते लावलं तर आपल्या सैनिकांना उपचार केल्याचे जखमेमध्ये हे तूप भरलं जायचं. आणि अशा या जुन्या जागा ज्या आहेत त्याच्या रिस्टोरेशनच्या कामात सुद्धा वन विभाग पुढाकार घेत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ASI ला पण बरोबर घेतलेलं आहे, स्थानिक ट्रेकर्स आहेत, हायकर्स आहेत आणि ही तुपाची विहीर जी आहे हे दुरुस्त करायचं काम सुद्धा आता वन विभाग सध्या पावनगडावर करत आहे. नेक्स्ट भाग आहे पन्हाळ्याजवळचा. आणि आता एक शेवटची स्लाइड मी तुम्हाला एवढी ठेवली की आपण जेव्हा सगळं बघतो वनवाचं तेच मला खूपदा विचारतात की स्टेट सिम्बॉल कशासाठी ठेवलेले आहेत. आपण अॅनिमल मध्ये जर बघितलं तर जायंट स्क्विरल, त्याचं आपल्याला संरक्षण महत्वाचं आहे. पक्षी जर बघितला तर आपल्याला हरियाळ म्हणून एक पक्षी आहे, येलो फुटेड ग्रीन पिजन. सगळ्यांनी ऐकलं असेल ब्ल्यू मॉर्मॉन, हे आपलं राज्याचं एक बटरफ्लाय आहे. जारूल म्हणजे जारूल नावाचं एक जे झाड असतं जांभळ्या फुलांचं, ते जे असेल ते आपल्या राज्याचं महत्वाचं फ्लॉवर आहे, म्हणजे राज्य चिन्ह जे म्हणतात. आणि शेवटी आंबा, जो सगळीकडे जो सगळ्यांचा आवडता हा आपल्या राज्याचं मानचिन्ह असलेलं झाड आहे. हे सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी आहेत की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जी बायोडायव्हर्सिटी आहे ती सगळ्यांनी मिळून सांभाळायची आहे. म्हणून आपण स्टेट सिम्बॉल केलेले आहे. हे जे आपण सगळं सांभाळतो तर जंगल आपलं नक्कीच चांगलं सांभाळतं. आणि या सगळ्या अन्न साखळीवरचा जे आपण सगळ्यांनी शिकलोय हा टॉपमोस्ट असलेला जो वाघ आहे तो वाघ आपण सांभाळण्यासाठी मॅक्झिमम प्रयत्न करूया. कारण का वाघ एवढ्यासाठी सांभाळायचा की जर वाघ सांभाळला गेला
सिस्टीम मला टॉपचा प्राणी जर सांभाळला तर आपलं सगळं जंगल चांगल्यामध्ये सांभाळलं जातं. हा त्यातनं थोडक्यात आपल्याला संदेश मिळतो. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या 300च्या वर गेलेली आहे. सगळ्यात जास्त संख्या जर बघितली आपल्याकडं या सगळ्यांची तर मध्य प्रदेश, कर्नाटक ही आपल्याकडे पुढे असलेली राज्य आहेत. पण मला खात्री आहे की आज भारताची संख्या जेव्हा 3000 पर्यंत पोहोचलेली आहे. वाघच्या बाबतीने बऱ्याच लोकांचे मला विचारणं असते की सर वाघ वाचवणं एवढं गरजेचं आहे का? तर आहे. ही आपली जी जंगलाची परिसंस्था जी आहे, जी आपली अन्न साखळी यातला सगळ्यात वरचा प्रेडेटर वाघ आहे. आणि वाघांची संख्या चांगल्या प्रकारात आहे याचा अर्थ आपलं जंगल सगळं चांगलं आहे. एवढं जरी आपण समजलं लक्षात येईल की वाघ वाचला तर आपलं सगळं जंगल वाचतं आहे. कारण वाघ आणि आपलं जंगल हे दोन्ही वाचायचं काम जे वनविभाग करता आहे त्यासाठी आपण सगळे नक्कीच मदत कराल याची मला खात्री आहे. मी तर थांबतो आता आणि तुम्हाला जर काही थोड्याफार शंका असतील, प्रश्न असतील तर मला वाटते मुग्धा नक्कीच ते मॉडरेट करेल. मला तुमच्याशी बोलायला आवडेल. थँक्यू. मी शेवटपासूनच सुरुवात करते. सर, हाऊ डू यू बॅलन्स मॅन अँड ॲनिमल कॉन्फ्लिक्ट? There are two things. How to balance man-animal conflict is a big thing that way. Only thing that when I go by the experience of Sanjay Gandhi National Park, I am telling people that give them their own space because we have already entered into the space of the animal. Everybody knows ki it was their own area. They used to live in that area. We have encroached in their area. We have constructed many things over there. Now they are coming to our own area. So they want to reclaim the area. There are two ways. Either you stay with them, give them their space, or you will have to leave this place. So the way with which you balance this problem is creating awareness, telling the people, and we have coined a term called staying with the wild animals or staying with the leopard. That does not mean you go and stay with the leopard, but staying with the leopards or staying with the wild animals is staying away from them. You have to remember they're at the top. We will have to listen to them. We cannot teach them. So we have to teach the human beings how to stay away from them. And if you start staying away from those animals, if you start giving their own space back to them, we can balance this man-animal problem. संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये वाढणारी बिबट्यांची संख्या हे समतोल परिसंस्थेचे द्योतक आहे का? आहे. वाढणारी संख्याचे दोन कारणं आहेत. मी एक्झॅक्ट असं मला हे हो पण म्हणता येणार नाही पण म्हणता येणार नाही. कारण जर तुम्ही सायन्स जर बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की साधारणपणे 8 ते 10 चौरस किलोमीटर मध्ये एक बिबड्या हे साधारणपणे सगळं प्रमाण आहे. तर 104 चौरस किलोमीटर असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि परिसर जो 14 किलोमीटर जास्तीचा परिसर आहे आर्यनी फिल्म सिटी साधारणपणे 120 चौरस किलोमीटर मध्ये 12 ते 15 बिबटे असायला पाहिजे होते. पण आज 40 पेक्षा जास्त बिबट्या. त्याचं कारण काय आहे तर तिथं मिळणारी बाहेर जे स्लम आहे, बाहेर जी घाण आहे, आरे कॉलनीला टाकलं जाणारं जे सगळं वस्तू असतात ज्या प्राणी मारले जातात त्याच्यानंतर ज्या सगळ्या ज्या गोष्टी टाकल्या जातात इनर्ट्स ज्याला आपण म्हणतो इतकं इझी फूड आहे. कुत्री आहे, डुकरं आहे. त्यानं झालेलं असं आहे की लेपर्डला इझी फूड मिळत असल्यामुळे लेपर्ड चितळ आणि सांबर खायच्या मागे लागतच नाहीये. मिळणारे कुत्रे तो खातो आहे. कारण आपण जेव्हा बघतो लेपर्डच्या मादीनं 2 किंवा 3 पिल्लं दिली तर ती मोठी असून तर म्हणजे ती 2 वर्षाची होस तोपर्यंत त्यातली निम्मी पिल्लं मरतात. म्हणजे एक्सपेक्टेड असे की प्रत्येक लेपर्डच्या पेअर मागे एक पिल्लू वाढावं. पण पिल्लं एवढी वाढतात की ते कुठे राहील त्यांना खाद्य मिळत आहे. त्यामुळे एका प्रकारे जर तुम्ही बघितलं की लेपर्डची ही वाढणारी जी संख्या आहे ही चांगल्या परिस्थितीचं द्योतक नक्कीच नाही. पण लेपर्ड तिथं वाढतायत ही एक चांगली गोष्ट आहे की जंगल चांगल्या प्रकारे राखलं गेलेलं आहे. पण लोकांनी एवढी जर काळजी घेतली, स्लम्स तिथं राहणारी लोक त्यांनी जर आज इझी प्रे जर लेपर्डला मिळू दिलं नाही तर परत लेपर्डची संख्या आटोक्यात येईल आणि चांगल्या प्रकारे लेपर्डची संख्या तिथं राहील. याच संबंधात दुसरा एक आहे फॉरेस्ट फ्रॅगमेंटेशन बद्दल रोहित जोशी विचारतात. शहरी भागातील वन्यजीवांच्या हालचालींवर विविध विकास कामांमुळे प्रतिबंध येतो. उदाहरणार्थ संजय गांधी मध्ये नागला तुंगारेश्वर पट्टा घोडबंदर आणि अहमदाबाद हायवेमुळे तोडला गेला आहे. वाईल्ड लाईफ कॉरिडॉर इथे का नाही? इथे असणं आवश्यक आहे. अनेक बिबटे रस्त्यावर मेले आहेत. मध्ये खाडी असल्याने अंडरपास तर शक्य नाही. मग याला उपाय काय? याला उपाय काय? आता 2-3 गोष्टी चाललेल्या आहेत. हा जो आपण रस्ता म्हणतो हा चिकन नेक आहे अगदी. आणि इथं बऱ्याचदा रस्त्यावर होतात हे अगदी खरी गोष्ट आहे. ऍक्सिडेंट खूप झालेले आहेत, बिबडे मेले आहेत. तुम्हाला माहिती असेल आजोबा जो पिक्चर काढला गेला त्यातला जो बिबड्या आहे तो ह्याच रस्त्यावर मारला गेला होता. आणि आता मात्र हे असं झालेलं की वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जी आपली प्रिमरी इन्स्टिट्यूट आहे त्यांनी सगळ्याच या प्रोजेक्टमध्ये मिटिगेशन मेजर सुचवलेली आहेत.
आज या तुंगारेश्वर आणि संजय गांधी मधल्या चिकन नेक मध्ये डेडिकेटेड फ्रॅट कॉरिडॉर होतो आहे. ते त्यांचे रेल्वे लाईन्स वाढवत आहेत. इथे आता एक इलेव्हेटेड रोड तयार केला जातो आहे. म्हणजे आता इथले जे सध्याचा गाडी जायचा जो रस्ता आहे हा काही वर्षांतर फक्त तिथल्या जनावरांसाठी म्हणजे तुंगारेश्वर संजय गांधीला जोडणारा हा रस्ता राहील. सगळ्या ज्या गाड्या जातील त्या एलिव्हेटेड रोडवरनं जातील. त्याच्यावरनं जो आहे तो आणखी एक रोड केला जाईल. त्याच्यावरनं मल्टी मोडल ट्रान्सफर सिस्टीम राहील आणि जो डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर आहे तो अंडरपास करून केला जाईल. आणि यासाठीची मिटिगेशन मेजर्स जी आहेत ती स्टेट गव्हर्नमेंटला सुचवली गेलेली आहेत आणि त्याप्रमाणे कामं होतील. मला खाते पुढच्या 5-6 वर्षामध्ये इथली जी परिस्थिती पूर्णपणे बदलेल आणि एक पूर्णच्या पूर्ण रोड जो आहे तो ह्या अॅनिमल्ससाठी ठेवला जातोय. काही ठिकाणी मात्र अंडरपासेस करायची गरज आहे जिथे शक्य आहे, कारण का रोड आधीच बनलेला आहे, तिथे अंडरपासेस केले जातील आणि 2 ठिकाणी आपण ओव्हरपासेस करतो आहे. तर मला वाटते पुढचे 5 वर्ष जर बघितलं आपण तर बरीचशी परिस्थिती इथली बदलेल. नाणसमध्ये माळढोकांची संख्या अपेक्षेप्रमाणे का वाढत नाही? मी तुम्हाला मगाशी बोलताना सांगितलं की माळढोकचं असं झालेलं आहे की याला 2 गोष्टी असतात की जेव्हा इथे एक साधारणपणे 15-20 वर्षापूर्वीपासून जेव्हा कॅनॉल सिस्टीम आली, बऱ्याच पाणी यायला, उजनीचं जेव्हा पाणी यायला लागलं तेव्हा ज्या प्रकारच्या गोष्टी इथं होत होत्या, ज्या प्रकारची परिसंस्था होती, गवताळ जागा होत्या, मक्यासारखं पीक घेतलं जायचं, ते बदललं. आता तिथं लोक सगळीकडे द्राक्ष करायला लागलेली आहेत. पाण्यामुळे शेती बदलली. त्यामुळे माळढोकला जो उघड्या प्रकारचा ग्रासलँडचा तो परिसर लागायचा तो कमी होत गेला. जसा तो परिसर कमी होत गेला तसं माळढोकची संख्या माळढोक दुसरीकडे जायला लागले. माळढोकचं ब्रीडिंग होत नव्हतं, कारण का जोपर्यंत त्यांना आवश्यक असलेली परिस्थिती मिळत नाही तो ते ब्रीडिंग अजिबात करत नाही. त्यामुळे बाजूचे जे लँडस्केप सगळा बदलात गेला हा सगळ्यात मोठं तिथलं आहे. काही लोकांचं म्हणणं असेल शिकारीमुळे झाल्या, पण मी जेव्हा सगळ्या गोष्टी बघतो शिकारीमुळे माळढोक मेले अशा गोष्टी नाहीये, पण बऱ्याचशा पॉवर लाईन्स आल्या. जेव्हा आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या मोठ्या मोठ्या लाईन्स यायला लागल्या, नॅशनल थर्मल पॉवर स्टेशन तिथं आहे, वेगळ्या वेगळ्या लाईन्स जेव्हा वाढल्या तेव्हा त्या काही ऍक्सिडेंट मध्ये माळढोक गेले आणि बरेचसे माळढोक हे लँडस्केप बदलल्यामुळे त्यांचं ब्रीडिंग मात्र तिथलं जवळजवळ थांबलंय आणि त्यामुळे माळढोकची संख्या गेल्या 30 वर्षांमध्ये 50-60 वरनं आज 2 वर आलेली. 2 प्रश्न एकत्र करून विचारते. जंगल पर्यटनाबाबत शासनाचे प्रयत्न का दिसून येत नाही? आज केवळ ताडोबा पर्यटनालाच महत्व दिले जाते. आणि दुसरा प्रश्न असा आहे की अति आणि बेजबाबदार जंगल पर्यटन हे सुद्धा जंगल संवर्धनामध्ये अडथळा निर्माण करतात. तुमचं मत काय? मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर एवढंच देईन की हो, अगदी तुमचं बरोबर आहे. एक्सेसिव्ह टुरिझम पुढे असता कामा नये. त्याचे दुष्परिणाम आपल्याला खूप ठिकाणी दिसतोय. बऱ्याचदा आपण फोटोसह बघता की एक वाघ मध्ये आहे, बऱ्याचशा जिप्सीने त्याला अडवलेला आहे, लोक फोटोग्राफच्या मागे लागले. नक्कीच वाईट आहे. पहिला जो प्रश्न असा आहे की टुरिझम बद्दल खूप प्रयत्न करतंय फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि सरकार. आपल्याकडे टुरिझम बद्दल आता तुम्हाला सगळ्या लोकांना जर माहिती असेल तर इको टुरिझम इज अ पॉइंट वर्ड. की इको टुरिझम म्हणजे स्थानिकांना सस्टेनेबल लिव्हिंग म्हणून केलेलं टुरिझम आणि ज्यामुळे तिथली जी इकॉलॉजी आहे त्याच्यावर वाईट परिणाम होणार नाही. यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन इको डेव्हलपमेंट बोर्ड पण स्थापन केलेलं आहे, जसं नागपूरमध्ये हेडक्वार्टर आहे. आणि आपण एक मोठा आता एक व्हिजन प्लॅन बनवलेला आहे की महाराष्ट्रातल्या 50 इको टुरिझमसाठी साईट की ज्या निव्वळ स्थानिकांच्या द्वारे चालवल्या जातील आणि लोकांना तिथलं सस्टेनेबल लिव्हिंग मिळेल. दुसरा जो प्रश्न आहे मेनली हा वाघाच्या बाबतीत ताडोबा मधले जे आहे, काय झालंय लोकांना किती समजून जरी सांगितलं तरी वाघ बघायची जी उत्सुकता आहे ती इतकी ताणली जातीये. वाघ या एका गोष्टीसाठी येतात आणि ताडोबाचं लँडस्केपच असं आहे की त्या लँडस्केप मध्ये वाघ दिसणं ही फार सोपी गोष्ट आहे. तुम्ही आज पेंच मध्ये गेला, टिपेश्वर मध्ये गेला तर खूप चांगलं जंगल आहे, पण जिथं जास्त सायटिंग वाढतं तिथं लोकांची गर्दी होत जाते. आणि तो आमचा प्रयत्न चाललाय की लोकांना जंगल वाचन शिकवणं. पण तुम्हाला सध्या माहिती आहे की वाघ बघायची एकदा सवय लागली, एकदा माहिती झालं, एकदा चित्र बघितली, त्यामुळे वाघ ह्या गोष्टीमुळे ताडोबाचं टुरिझम जे आहे ते एक्सेस व्हायला लागलंय. नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटीचे प्रयत्न हेच आहे की एक्सेसिव्ह टुरिझम ज्या ज्या ठिकाणी होते ते कमी करायला पाहिजे. आणि पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला याचे परिणाम दिसून येईल. ज्या रिस्ट्रिक्शन येतील, आज कोविड-19 खूप रिस्ट्रिक्शन आलेली आहेत, त्यामुळे टुरिझमवर रिस्ट्रिक्शन, कॅरिंग कॅपॅसिटीच्या बाहेर गाड्या तिथं असणार नाही, गाड्यामध्ये आपल्याला पाळलेली डिसिप्लिन, या सगळ्या गोष्टीवर विचार चाललेला आहे आणि एक्सेसिव्ह टुरिझम कमी करण्याचे पूर्णपणे प्रयत्न फॉरेस्ट डिपार्टमेंट करते. डॉक्टर सुजाता देशपांडे विचारतात, आयडियली स्पीकिंग किती फॉरेस्ट कव्हर असलं पाहिजे? नाही, मला कळलं नाही परत. एखाद्या लोकसंख्येसाठी एखाद्या विशिष्ट नंबरसाठी किती फॉरेस्ट कव्हर असलं पाहिजे? आता 16.5% असेल तर ते किती? नाही, एक असं आहे की आपली नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी हेच सांगते
की जेवढी आपली जॉग्राफिकल एरिया आहे प्लेन्स मधली, तिथं 33% जे वन असेल ते आपल्याकडे ट्री कव्हर असायला पाहिजे. ते वन म्हणून लिगल असायची गरज नाही. ट्री कव्हर हे 33% असायला पाहिजे. आणि इथं डोंगराळ भाग आहे, जसं आपल्या डोंगराळ भागात विशेषतः मी जेव्हा म्हणजे नॉर्दर्न आपली जी भारतातली राज्य आहेत, उत्तराखंड तुम्ही घ्या, हिमाचल घ्या, अशा जागी 66% जमीन ही ट्री कव्हर खाली असली पाहिजे. त्यामुळे 33% आणि 66%. आज जर तुम्ही फॉरेस्ट कव्हर बघितलं तर 16.5% आहे. आणि 33% कसं नेणार आपण? तर आता कुठल्याही नवीन जागा जंगल म्हणून आपल्याला डिक्लेअर करता येणार नाही. पण ज्या ज्या जागेवर आपण झाडं लावू शकतो तिथं जर आपण झाडं लावली, जो 50 कोटी झाडांचा वनवाचा जो प्रयत्न होता तो त्याचाच एक भाग होता. तर झाडांची संख्या वाढवणं, नवीन आजकाल एक हाय डेन्सिटी आपण प्लांटेशन करू, ज्याला मियावाकी प्लांटेशन म्हणतो, अशा प्रकारची प्लांटेशन घेणं आणि झाडांची संख्या वाढवणं या गोष्टी करता येतील. 33% मात्र ट्री कव्हर पोहोचवणं ही मात्र आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. एक क्लॅरिफिकेशन विचारलं आहे प्रभुराज कोरेनी की दाजीपूरचा गहू रेडा आणि बस्तरचा गहू बैल त्याच्यामध्ये ही एकच जात आहे गौर किंवा गवयांची की काही वेगळ्या वेगळ्या? नाही, या दोन्ही एकच आहे. याला बॉस गौरस असं म्हणतात. आणि हा गहू रेडा, गवा रेडा, गौरे सगळे एक आहे. तुम्ही बस्तर मध्ये गेला, इंद्रावती आहे, बस्तर आहे, तिथं तुम्हाला एक म्हैस मिळते ज्याला आपण रान म्हैस म्हणतो. ही खूप मोठी शिंगा असतात, अशी अर्ध गोलाकार अशी, तिचं नाव आहे बुबॅलिस. ती मात्र वेगळी स्पेसी आहे. पण गवा रेडा, गहू रेडा, गौर या सगळ्या गोष्टी एकच आहेत. महेश कांबळेंचा प्रश्न आहे, 2 प्रश्न आहेत, ते एकाच सूत्रातले आहेत. झाडं असलेलं क्षेत्र आणि वनक्षेत्र यातला नेमका फरक काय? आणि घनदाट झाडी असून आरे हे वनक्षेत्र का नाही? मग एक सांगितलं की तुम्हाला की वनक्षेत्र म्हणजे एक लिगल टर्म असते बघा. आपल्याला प्रत्येक गोष्टी या कायदेशीर भाषेतच आजकाल आपण सगळ्या बघतो. एखाद्या जागेचं लिगल स्टेटस म्हणजे जेव्हा कागदावर असेल, जेव्हा समजा तुम्ही असेल की सर्वे नंबर 215 ऑफ आरे इज हिअर बाय डिक्लेअर्ड ॲज फॉरेस्ट, असं जेव्हा एखादं नोटिफिकेशन निघतं तेव्हा त्याला आपण त्या फॉरेस्ट म्हणतो. आणि शक्यता असेल की तुम्हाला त्या जागेवर बऱ्याचदा खुरटा झाडोरा किंवा नुसतं गवत दिसेल, जे आपल्या डोक्यात कल्पना असते घनदाट जंगल, तसं नसेल तिथं. पण आणि काही जागा अशा जसं आरे सारख्या की तिथं खूप झाडं आहेत, छान जागा आहे, पावसाळ्यात घनदाट असतं, पण लिगल स्टेटस त्या जागेचं फॉरेस्ट म्हणून घोषित केलेलं नाहीये. ती नॉर्मल जमीन आहे, म्हणून त्याला आपण जे म्हणतो ते फॉरेस्ट सारखं दिसतं पण फॉरेस्ट नाही. आणि तुम्हाला हे माहिती आहे की ह्याच्यामुळे 96 साली सुप्रीम कोर्टानं सगळ्यांना आदेश दिले होते की अशा जागा शोधून काढा की ज्यांना आपण डीम्ड फॉरेस्ट म्हणू, की ज्या लिगली फॉरेस्ट नाहीत पण फॉरेस्ट सारख्या दिसतात. फॉरेस्ट कुणाला दिसतात? सर्वसामान्य माणसाच्या मनात फॉरेस्ट म्हणून जे काही चित्र असतं तशा दिसणाऱ्या या जागा आहेत त्या डीम्ड फॉरेस्ट. मग अशा जागा शोधा असं जे स्टेट गव्हर्नमेंट सांगितले, त्यातली एक जागा म्हणजे ही आरे येते. लिगली ती फॉरेस्ट नाहीये. हा थोडासा टेक्निकल बाब आहे, पण असं म्हटलं जातं खूपदा तुम्हाला दिसेल, तुम्ही विचार की साहेब इथं काहीच नाही, इथं आम्ही काही काम करू शकतो का? सातबा चौदा जर तिथे लिहिलं असेल की हे वनक्षेत्र आहे, तुम्ही तिथे काहीही करू शकत नाही. आणि कधीतरी घनदाट झाडे असलेल्या जागेमध्ये ते जर वनक्षेत्र नसेल तर धडाल्याने मोठी मोठी विकास कामं होतात. म्हणजे काय म्हणतात, दुर्दैव आहे पण ही सत्यता आहे. ब्रिटिश राजच्या आधी ट्रेडिशनल फॉरेस्ट मॅनेजमेंट काय प्रकारची होती आणि कायदे कशा प्रकारचे होते, म्हणजे संस्थानिकांचे वगैरे? हा, ट्रेडिशनल म्हणजे एक असं होतं की लोकांचं जंगल लोकांनी सांभाळायचं. जेव्हा राजे रजवाडे होते ते जंगल राजे रजवाड्यांचं असायचं, पण त्याच्यावर लोकांना हक्क असायचे. लोक ज्या जंगलात राहायचे ते सांभाळायचे, तिथं शेती करायचे. पुढे जेव्हा ब्रिटिशर्स आले तेव्हा ही बाब झाली की नाही, हे जे जंगल असेल हे सगळं सरकारचं जंगल असेल, म्हणून त्याची एक टर्म आपल्याकडे आली, रिझर्व्ड फॉरेस्ट. रिझर्व्ह फॉर होम? तर रिझर्व्ह फॉर सोव्हरेनिटी, राणीचं हे सगळं जंगल झालेलं आहे. आणि ट्रेडिशनल मॅनेजमेंट जी लोक तिथं राहतात त्या लोकांनी ती जागा सांभाळायची आहे. त्याला जर म्हणतो की सस्टेनेबल यूज आहे. लोकांना कळतं की आपल्याला इथे जी झाडं आहेत किती झाडं तोडायला पाहिजेत, किती लावायला पाहिजेत, हे जंगल कसं सांभाळायचंय. पण जेव्हा ब्रिटिशांनी ती सगळी सिस्टीम जेव्हा मोडीत काढून सांगितली नाही हे जंगल आमचं आहे, आम्ही ते सांभाळणार, तुम्ही हे तोडायचं नाही, तर लोक म्हणाले ठीक आहे तुमचं जंगल आहे. मग लोकांनी चोरी करायला, लाकडं पळवायला सुरुवात केली. आणि आज जो कायदा जो आपल्याकडे आलेला आहे फॉरेस्ट राईट्स ऍक्ट, तो हेच सांगतो की जी लोक तिथली स्थानिक आहे त्यांना तो जंगल राखायचा, ट्रेडिशनल पद्धतीने जंगल राखायचा जो अधिकार आहे तो तुम्ही त्यांना द्या. म्हणजे त्यांना जसं जगण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे जंगलाचा ते उपयोग करतील आणि जंगल राखतील. ती झाली आपली ट्रेडिशनल सिस्टीम. देवराई कन्सेप्ट जशी महाराष्ट्रात आहे तशी इतर कुठल्या राज्यांमध्ये आहे का?
आहे त्या कारण की देशांमध्ये आहे का? नाही आहे, महाराष्ट्रात जशी आहे तशी उत्तराखंड मध्ये आहे, उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये आहे, हिमाचल मध्ये आहे, काश्मीर मध्ये आहे, अंदमान मध्ये आहे. पण एखाद्या देवाच्या नावानं ठेवलेलं जंगल ही कल्पना खूप ठिकाणी आहे. तामिळनाडूमध्ये ही कल्पना आहे, केरळमध्ये आहे. देवराई ही आपल्याकडचा आलेला शब्द आहे. सॅक्रेड ग्रोव्ज ही कल्पना खूपशा राज्यात आहे, पण जास्तीत जास्त ही कल्पना नॉर्थ ईस्टर्न स्टेटच्या काही ठिकाणी, उत्तराखंडमध्ये आणि आपल्या वेस्टर्न घाट्स मधल्या बऱ्याच ठिकाणी. आणि अदर कंट्रीजच्या बाबतीमध्ये नेटिव्ह अमेरिकन्सच्या कडे ती कल्पना होती. आहे ना, नेटिव्ह अमेरिकन तर बऱ्याचशा मोठी मोठी जंगलं कुठल्या तरी आपल्या डेईटीच्या नावानंच सांभाळलेली आहे. ते देवराई म्हणत नाहीत, पण देवाच्या नावाची जंगल आहेत ना, लोकल डेईटीच्या नाव ठेवली ही सगळी जंगल आहे आणि म्हणून ती चांगली सांभाळली गेली. सेक्रेड लँड्स म्हणतात. मृत्युंजय बोस इज आस्किंग हॅज अर्बन फॉरेस्ट कन्सेप्ट पिक्ड अप इन द स्टेट? Urban forest concept, yes, that is now taking roots actually. Whatever the areas are there, I told you that Miyawaki is one of the very nice steps in case of this urban forestry project. One thing we have decided that the areas near the metropolitan cities, near big cities, those should be preserved with augmentation of forest. And at places where earlier there used to be forest, if the areas are degraded, then we are going for this Miyawaki project. And Miyawaki project, wherever we have started in Marathwada and Municipal Corporation has done in Mumbai area, that is giving the big result. And I am 100% sure if we go by that, by Miyawaki plantations or the preservation of the urban forest, like preservation of Sanjay Gandhi National Park, our urban forest sector has a great future. We define eco-sensitive zone after we establish industrial zone. Suresh Bhosle is asking. This reverse policy gets set back and ecosystem is not balanced. Reversal is difficult. Any suggestions to government? No, I think this is not exactly proper because the industrial areas are declared as soon as the development starts, whenever we want to do some kind of development. But later on, when we decide that particular area, protected area is there, a lot of pressure is there on the protected area. So some buffer area around the protected area has to be preserved. Then this concept or eco-sensitive zone has come. But still now, even if the industrial areas are there, the eco-sensitive zone will say those industrial area, except for these chemical industries, they can continue as it is. But no new industrial area should come in that place, and that will definitely help the existing protected area. So whatever eco-sensitive zones are doing or eco-sensitive areas are being declared under Protection Act, that is really beneficial for that particular ecosystem. So that has to be there. I don't think any other change is required there. माझा एक आता प्रश्न आहे. आरेवरनं सगळं हे रामायण झालं, मेट्रो झालं म्हणजे, आणि त्यानंतर ते झालं, ठीक आहे, सुरू झालं काम, झाडं बरीच तोडली गेली. आता त्यानंतर उर्वरित आरेच्या बाबतीमध्ये वन खात्याकडे काही जबाबदारी सरकारने दिली आहे का, किंवा वन खात्याने काही तसं इनिशिएटिव्ह घेतलं आहे का, की जसं आता तुम्ही म्हणालात की हे वनासारखं दिसतं पण वन नाही, कारण ते लिगली डिक्लेअर्ड नाही, एवढाच त्यातला हे भाग आहे. आता वन खात्याने काही त्या दृष्टीने म्हणजे घ्यायला पाहिजे इनिशिएटिव्ह, तसं काही तुम्ही घेतलं आहे का, किंवा तुम्ही घेऊ शकता का? नाही, नक्कीच घेऊ शकतो. याच्यामध्ये राज्य सरकारचा खूप विचार करत आहे. याच्यामध्ये वनशक्ती नावाच्या एका एनजीओ ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये एक केस दाखल केलेली, एक पिटिशन चालू आहे. आणि त्या स्टेट गव्हर्नमेंटनं तर हे तर नक्कीच आधी केलेलं आहे की ही जी जागा आहे ही अशाच प्रकारे चांगल्या प्रकारे राखली जाईल. ही जागा वनविभागाच्या ताब्यात द्यायची, मग ती वनविभागाने राखायची का त्याचे जे मालक आहेत, फिल्म सिटी आहे, आरे, त्यांनी राखायची, या बाबतीत नक्कीच स्टेट गव्हर्नमेंट एक कॉल घेईल. पण हे तर नक्की ठरलेलं आहे की ही सगळी जागा आहे ही अशा प्रकारे चांगल्या प्रकारे प्रिझर्व केली गेली पाहिजे. स्टेट गव्हर्नमेंट ते प्रिझर्व पण करणार आहे. कुणी प्रिझर्व करायची म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या कुठल्या शाखेनं करायची त्याच्यावर डिसिजन मात्र अजून झालेला नाही. एक आता त्यांनी अर्बन फॉरेस्टचा हे विषय काढला होता, तर फिल्म सिटी आहे आणि हे त्या काही गोष्टी पण आहेत तिथे आरे कॉलनीमध्ये आहेत, तर त्या असताना सुद्धा आजूबाजूला चांगलं जंगल निर्माण करावं, म्हणजे नव्याने लावलेलं, तशी डायव्हर्सिटी, तसं विविधता असलेली झाडं लावावीत, ग्रासेस वेगळी वेगळी लावता येतात ती लावावीत, झुडपं लावावीत, असा काहीतरी विचार सुरू झाला आहे का? आता याच्यामध्ये फक्त मुद्दा एवढाच विचार आहे की आपल्याकडचं हे मुंबईचं जे एक क्षेत्र आहे ना, हे एवढं सुंदर आहे की निव्वळ प्रोटेक्शन, फक्त हार्ड कोर प्रोटेक्शन जर याला दिलं तर आम्हाला वेगळं काहीच करायला लागत नाही.
जसं एवढ्या सगळ्या 50 कोटी झाडं लावण्याच्या याच्यामध्ये संजय गांधी राष्ट्रोद्यानाचा जो भाग आहे त्याच्यात मला वेगळ्या झाडाची गरजच पडली नाही. ज्या ज्या ठिकाणी मी प्रोटेक्शन केलं, जिथं आम्ही वॉल केलेली आहे तिथं आपाप ती जागा रिगेन करते आहे. आणि ही गोष्ट आपल्याला सगळीकडे फिल्म सिटीमध्ये आणि आरेमध्ये सुद्धा आहे. आरेचं फक्त प्रोटेक्शन, तिथली झाडं तोडू न देणं, तिथं एन्क्रोचमेंट होऊ न देणं, तिथं शेती न करू देणं घेणं, एवढ्या जरी आम्ही गोष्टी केल्या तरी ही जागा रिगेन होतीये. आणि जे पॅचेस कधी काही चांगले होते पण आता खराब झाले तिथं आपण ऑलरेडी मियावाकी सुरू केले. बीएमसीने खूप अँबिशियस प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि ते जर केलं तर मला खात्री आहे की आपल्या सगळ्या डिग्रेडेड जागा ज्या त्या चांगल्या होतील. ज्या आपल्या मॅनग्रोव्हच्या जागा आहेत मुंबईच्या कोस्टच्या, तिथं बरंचसं मॅनग्रोव्ह तोडलं गेलं, भराव टाकले गेले, तिथं सुद्धा आपण आता प्रोटेक्शन देतो. आणि ज्या ज्या जागी शक्य आहे तिथे आपण मॅनग्रोव्हचं प्लांटेशन करतो आहे. या 3 गोष्टी म्हणजे प्रोटेक्शन सगळ्यात महत्वाचं आहे. कारण का मी एकंदर बेले तुम्ही किती झाडं लावा, प्रोटेक्शन तर त्या जागेला नसेल तर लावल्या झाडांनी काही फायदा होत नाही. पण नुसतं जागेला प्रोटेक्शन चांगलं दिलं तर पहिल्या वर्षी प्रोटेक्शन द्या, दुसऱ्या वर्षी बघा तिथं माती पण तयार होते, झाडं पण यायला लागतात, लोकल स्पेसिस पण येतात. तर प्रोटेक्शनवर सगळ्यात जास्त भर राहतोय. आणि डिग्रेडेड लँड्सवर मियावाकी एक पद्धतीचं प्लांटेशन आणि मँगो प्लांटेशन, फक्त एवढ्याच गोष्टी करायच्या. बाकी वेगानं जाऊन कुठं नवीन गवत लावा अशी करायची सध्या तरी गरज नाही. पण प्रोटेक्शन मात्र 100% असायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे. Okay, there are 3 questions in a row. Nikhil is asking, what is your opinion about recent drastically changing environmental laws for development? How will it affect our future environmental projects and tribal people? Second question is, what do you think about people doing scientific forestry in the name of afforestation? Why? I mean, that question is well. ठीक आहे, मी जरा एवढं will it help maintain ecological balance? And the third question is, what can we do as common people to preserve our forest and wildlife? मला त्यावेळेस सांगितलं, always I used to be backbench, so I don't think I don't remember all these 3 questions one by one. But what the first 2 questions were, yes, I agree with you. Whatever is happening, that is not good. But I think better sense will prevail. People will take care. Good people are there in the government also. They are thinking. Our honorable CM, he's a forest lover. He's also thinking over that. So first 2 questions, yes, I agree with you. In third question, will you just repeat it again so that I will be able to elaborate? What can common man do to preserve our forest? That is the only simple thing. Yeah. See, if you are able to plant certain saplings, certain trees, it is well and good. But if not possible, at least see that there will not be destruction of the forest, there will not be felling of the trees. If something of like that happens, go there, stop that, at least contact the authorities and always protest, because your voice is very important. Nowadays, social media is very strong. If something wrong is going on, something bad is going on, come out openly, support the cause, tell the people, gather the people, have a big protest, and I think people will understand, government will also understand, and that is the only thing that you can do, and you can help the preservation of the forest. Yeah. So active participation, that is the most important thing. Fireflies, काजवे कुठल्या प्रकारच्या जंगलांमध्ये त्यांना आवडतं? Which forests are preferred by fireflies? Which forests are preferred by? Fireflies, काजवे. अच्छा का, फायरफ्लाईज नाही, हे सगळे आपली जी डेन फॉरेस्ट आहेत ना, सेमी ऑर्गेनिक टाईपची जी फॉरेस्ट आहेत, एस्पेशली आपल्याकडे बघा, आपल्याकडे एक प्रकार त्याला ओल्ड ग्रोथ ऑफ ट्रीज म्हणतात. म्हणजे जुनी आपली जी तुम्ही बघितलं ना, प्रचंड पुराणे जे वृक्ष आहेत आपल्याकडे, विशेषतः फ्रूट आहे, आंबा आहे, जांभूळ आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे मिळणारे मेमेसुला म्हणजे अंजनी आहे, हे खूप जुन्या प्रकारची जी झाडं आहेत, ही सगळी सेमी ऑर्गेनिक फॉरेस्टची झाडं आहेत. अशा प्रकारच्या जागा फायरफ्लाईज खूप प्रेफर करतात. तुम्ही भंडारदरा बघा, भीमाशंकर, भोरगिरी बघा, ही सगळी फॉरेस्ट अशी आहे. ड्राय फॉरेस्ट, थिक फॉरेस्ट अशी फॉरेस्ट ते कधीच प्रेफर करत नाही. ओल्ड ग्रोथ आणि सेमी ऑर्गेनिक फॉरेस्ट जिथं पाऊस खूप जास्त आहे, हिरवाई जिथे जास्त आहे, अशा प्रकारच्या जंगलामध्ये फायरफ्लाईज हे जास्त प्रेफर करतात. चला, पण आता काजवे या विषयावरती आपलं सेशन थांबूया, कारण प्रश्न खूप येत राहणार आहेत आणि अनेक प्रश्न आपल्याला त्याची उत्तरे इतरत्र मिळू शकतात. कोणती झाडं लावावीत वगैरे ह्या गोष्टी तुम्ही शोधू शकता बाहेर. सो सुनील लिमे, थँक्यू व्हेरी मच. आपण इथे आलात, मनपूर्वक आभार आणि अतिशय चांगलं प्रेझेंटेशन दिलं. हेच तुमचं लेक्चर 16 ऑगस्ट रविवार 16 ऑगस्टला आपण इंग्रजीमध्ये ठेवणार आहोत आणि त्याला तुम्ही होकार दर्शवलाय म्हणून तुमचे पुन्हा एकदा आभार. आणि ज्यांना कोणाला मराठीमध्ये कळायला अडचण आली असेल
त्यांनी आणि इतरांनी या दिवशी आपल्या कार्यक्रमात सहभागी व्हावं. तेव्हा लिंक तुम्हाला पुन्हा शेअर केली जाईलच. सो 16 ऑगस्टला सुनील लिमये यांच्या बरोबर आपल्याला पुन्हा भेटायचं आहे. थोडे प्रश्न आधीचे काय आहेत ते बघून विचारले लोकांनी तर बरं होईल. दॅट्स इट. ठीक आहे, भेटू आपण नक्की सगळे अगदी. आणि तुम्हाला जर आणखी काय वाटलं असेल तर जरूर मला कळवा. मला ते मुग्धाकडून तुम्ही माझा नंबर पण घेऊ शकाल. आणि बाकी आपल्याला आणि जास्त, आणि मला वाटते 16ला पण मुग्धा एक करता येईल की माझं कमी लोकांना ज्या शंका जास्त आहेत, प्रश्न जास्त आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला जास्त डिस्कस करता येईल. कारण बऱ्याचशा गोष्टी लोकांना माहिती असतात, थोडंफारच मला माहिती द्यायला लागते. पण आपले जे प्रश्न जे असतील, एस्पेशली लोकांनाही खूप शंका असते की कॉमन मॅन म्हणून आम्ही काय करू शकतो आणि काय करायला पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून, तर आपल्याला जंगल वाचवते. थोडस पुढच्या प्रेझेंटेशनच्या वेळेला त्याच्यावरती कॉमन मॅन काय करू शकतो याच्यावर तुम्ही चालेल चालेल नक्की. आपण तो एक आपण टॉपिक ठेवू, आपलं डिस्कशन करू आपण, त्याबद्दल जास्त बोलू आपण. ओके, ग्रेट, थँक्यू व्हेरी मच. ओके, अच्छा, नमस्कार. नमस्कार. End the meeting.